नमस्कार मित्रांनो. सध्या ॲडमिशन्सची धामधूम चालू आहे सगळीकडे. अ, 12वी नंतर जे ग्रॅज्युएशनचे किंवा अंडर ग्रॅज्युएशनचे जे कोर्सेस चालू आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन चालू आहे, त्याच्याबद्दलची धामधूम चालू आहे. त्याचबरोबर आता जे अकॅडमिक शैक्षणिक वर्ष आहे, ते पण लवकरच सुरू होणार आहे. काही ठिकाणी सुरू झालेलं आहे. सप्टेंबर ऑलरेडी चालू असला तरी पण काही ठिकाणी हे जे अकॅडमिक इयर अजून चालू व्हायचं आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती किंवा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी आज व्हिडिओ करतोय. ही एक प्लेलिस्ट पण होऊ शकली असती. करियर प्रायमर किंवा करियर सुरू करताना किंवा ॲक्चुअली प्रोफेशनल जेव्हा आपण एज्युकेशन सुरू करतो तेच करियरची सुरुवात आहे असं मला वाटतं. पहिला जॉब हा त्या फाउंडेशनवर आधारित आपण काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रोफेशनल शिक्षणाची जी व्यावसायिक शिक्षण जेव्हा आपण सुरू करतो ग्रॅज्युएशन फॉर एक्झाम्पल, तेव्हाच आपल्या करियरची सुरुवात झालेली असते असं मला वाटतं. त्यामुळे या करियरच्या सुरुवातीला जर तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या, तर त्याचा खूप मोठा परिणाम, सकारात्मक परिणाम तुमच्या करियरवर होऊ शकतो आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या ज्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत त्याची, ज्या शक्यतो कोण बोलत नाही आणि मला वाटतं समाजापैकी माझ्या निरीक्षणानुसार किंवा अनुभवानुसार 5 किंवा 10% मंडळी, फॅमिलीज, कुटुंब फक्त या प्रकारच्या गोष्टी आपल्या पाल्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना सांगतात. बाकी सर्व ठिकाणी मला वाटतं ट्रायल एंड एरर मेथड शिक्षणाबद्दल आणि करिअरबद्दल बऱ्यापैकी वापरली जाते आणि ट्रायल एंड एरर मेथडचाच मी एक स्वतः जिवंत उदाहरण असं म्हणता येईल. या ट्रायल एंड एरर मेथडमुळे होतं काय, काही चुका आपल्याकडून घडतात, काही अनपेक्षितपणे घडतात, काही नकळत घडतात, काही जाणून-बुजून केल्या जातात. कारण त्याचे रिपरकशन्स, त्याचे परिणाम आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे ही जी माहिती आपल्याला करिअरच्या सुरुवातीला मिळाली, अशा प्रकारची माहिती जर आपल्याला करिअरच्या सुरुवातीला मिळाली, तर 100% तुमची 5 ते 6, 10 वर्ष करिअरची वाचू शकतात. हे हे मी अगदी अधिकारवाणे सांगू शकतो. कारण मी ज्या चुका सुरुवातीला केल्या होत्या करिअरच्या सुरुवातीला, त्याचे परिणाम किंवा त्याचे नकारात्मक परिणाम नलिफाय करण्यासाठी मला काबाड कष्ट करावे लागले, नॉर्मल परिश्रमांच्या व्यतिरिक्त जाऊन. त्यामुळे आणि ते प्रत्येक वेळी प्रत्येकाला अशी संधी मिळेल असं पण नाही. मला ती संधी सुदैवाने मिळाली. मी आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर जवळ-जवळ 12-13 वर्ष काम केल्यानंतर, मी परत 6 वर्ष आय-टी इंडस्ट्रीच्या बाहेर गेलो होतो. त्यामध्ये मी वेगवेगळे एंटरप्रेन्योर व्हेंचर्स केले, रिसॉर्ट वगैरे, वगैरे. रायटिंग, पब्लिशिंग, मॅन्युफॅक्चरिंग. पण त्यानंतर मला परत येण्याचा चान्स मिळाला 6 वर्षानंतर आणि आता मी परत माझ्या सायबर सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये येऊन ऑलरेडी 2-3 वर्ष झालेली आहेत. तर अशा प्रकारच्या संधी हे ज्या चुका आहेत त्या बेसिकली त्यामुळे होतं काय, आपला पैसा, आपली सिनियरिटी, आपला वेळ, आपली एनर्जी, आपली हेल्थ या सगळ्या आणि आपलं कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य पण आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इश्यू होऊ शकतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करिअर सुरुवातीला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण असं, की या गोष्टी जर मला सुरुवातीला माहिती असत्या, मी करिअर सुरू करायच्या वेळी, तर मला 100% परिस्थिती अतिशय वेगळी असती. कदाचित मी हे YouTube व्हिडिओ करण्याच्या केले पण नसते. कारण ते जे अनुभव मला आले, म्हणूनच मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळ्या चुका तुम्ही स्वतः करणार आहात किंवा तुमच्याबरोबर होणार आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या धोक्याची सूचना तुम्हाला देण्यासाठी हे बेसिकली असा हा व्हिडिओ असं म्हणता येईल. आता हा धोका हा शब्द जरी थोडा स्ट्राँग असला तरी पण सूचना तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे, की अशा सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होणार आहेत. त्यासाठी मग आपण एक टिपिकल जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ती जर आपण फॉलो केली तर मग यापैकी बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो आपण किंवा त्याचे नकारात्मक परिणाम आपण कमी करू शकतो असं म्हणता येईल. त्यामुळे त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. तुम्ही जर पहिला जॉब करत असाल तरी पण हे यातले बरेचसे मुद्दे तुम्हाला लागू होतात आणि तुम्ही आत्ता जर शिक्षणासाठी तुमची अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आता चालू होणार असतील, तुम्ही नुकतीच ॲडमिशन घेतलेलं असेल, अगदी 11वी-12वी साठी पण हे लागू होतात. तर 100% हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही स्वतः पण हा व्हिडिओ पहा कारण मोठा होऊ शकतो. मी याचे प्लेलिस्ट करण्याचा विचार करतोय कारण विषय खूप मोठा आहे. त्यामुळे हा पहिला व्हिडिओ असं समजा. त्यानंतर आपण करियर एटिकेट्स, करियर ट्रान्झिशन म्हणजे 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये आपल्याला काय करावं लागतं? काय करावं लागतं हा मुद्दा वर्क नाही, ते ज्या स्टेजेस आहेत आपल्या करियर ग्रोथच्या, त्या काय असतात ह्या जर आपल्याला सुरुवातीला माहिती असतील, तर आपण त्यानुसार आपल्याला स्वतःला तयारी करता येते किंवा आपल्याला कळतं, की अरे हा बॉटलनेक आहे आणि या कारणामुळे मला पगार वाढत नाही किंवा मला प्रमोशन मिळत नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला जर एक लँडस्केप माहिती असेल, परिप्रेक्ष्य माहीत असेल, पर्स्पेक्टिव्ह माहीत असेल, तर 100% तुम्हाला या गोष्टी कळू शकतात. त्याचबरोबर करियर ट्रान्झिशनमध्ये आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या स्थित्यंतर आहेत किंवा घडामोडी आहेत, त्याला मॅनेज कसं करायचं? मग ते मॅरेज असेल, रिलोकेशन असेल, प्रमोशन असेल, डिमोशन असेल, निअर अँड डिअर वन्स आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचा मृत्यू वगैरे असेल. कारण या गोष्टी करिअरवर कळत-नकळत नक्की प्रभाव टाकत असतात. ते प्रभाव जे आहेत, आपल्याला या गोष्टी टाळता येत नाही. ते प्रभाव नकारात्मक प्रभाव किती कमी करू शकतो असा हा त्याचा मुद्दा आहे.
जेणेकरून आपलं जे पोटेन्शियल आहे, आपलं जे टॅलेंट आहे, त्याचा पुरेपूर रिअलायझेशन, पुरेपूर वापर, पुरेपूर प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ, असे यासाठी हाचा प्रायमर आहे. तर आपण सुरुवात करूया. आता सध्या जे ऑडियन्स मी बोलतोय, त्याच्यामध्ये एक प्राथमिक किंवा शैक्षणिक वर्षे सुरुवात करण्यासाठी हा मुद्दा आपण ॲड्रेस करतोय. पण हा सगळ्यांना लागू होतो. त्यामुळे पहिली गोष्ट जी अकॅडमिक स्ट्रॅटेजी, आता तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये 4 आपण मेन मेन भाग केले तसं म्हणता येईल. पहिली इमिजिएट तुमची जी प्रायोरिटी पाहिजे ती म्हणजे तुम्ही जे ॲडमिशन घेतलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतलंय, की तुमच्या पालकांनी सांगितलं, की तुमच्या शेजारी किंवा पीअर प्रेशरमुळे तुम्ही ॲडमिशन घेतलं, या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनावा लागेल. परंतु जर तुमचं ॲडमिशन फिक्स झालेलं असेल किंवा फिक्स होणार असेल, तर पदरी पडलं पवित्र झालं असं समजून पुढे वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. कारण ह्या गोष्टी एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर आपण त्याच्यावर रडत बसून किंवा त्या निर्णयाचा फेरविचार करण्यामध्ये बराचसा वेळ कालावधी वाया जातो आणि हे एक्झॅक्टली आपल्याला टाळायचं आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा किंवा शिक्षण घ्यायचं, या गोष्टी आधी विचार करायचे असतात, आत्ता नाही. जून, जुलै, सप्टेंबरमध्ये नाही. म्हणजे ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये किंवा ॲडमिशनच्या काळामध्ये. त्यामुळे ती गोष्ट वेगळी आहे. आता ज्या फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुमचं ग्रॅज्युएशन 3 वर्ष 4 वर्षाचं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं 2 वर्षाचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपलं बेसिकली मेजॉरिटी आपली जी समाज आहे किंवा आपल्या आजूबाजूची व्यक्ती आहेत, त्या शिक्षण हे जॉब करण्यासाठी घेतात किंवा ते शिक्षण घेतल्यानंतर मला चांगला जॉब मिळेल, अशी एक साधारण अपेक्षा असते 90% मुलांची आणि पालकांची. त्यानंतर 5 ते 10% लोक असे असतात ज्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत किंवा त्यांना स्वतःचा डायरेक्टली बिझनेस सुरू करायचा आहे. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग हा त्या व्यवसायामध्ये इमिजिएटली सुरुवात करण्यामध्ये किंवा चालू असलेला व्यवसाय पुढे नेण्यामध्ये होईल, अशी 5 ते 10% मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. तर 90% मंडळी जी आहेत त्यांना जॉब करण्यासाठी या अकॅडमिक क्वालिफिकेशनचा ज्या शिक्षण कार्यक्रमामध्ये, ज्या उपक्रमामध्ये किंवा ज्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीममध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याचा वापर करून आपल्याला पुढे स्वतःचं करिअर उभं करायचं आहे, व्यावसायिक करिअर. त्यामुळे ही जी 3 वर्ष आहेत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला जर स्वतःच्या कॉलेजमध्ये, स्वतःच्या गावामध्ये जर ॲडमिशन मिळालं असेल तर वेल अँड गुड. जर मिळालं नसेल तर तुम्हाला रिलोकेट व्हावं लागतं. होमसिकनेस सारखे प्रॉब्लेम येतात. ते मॅनेज कसे करायचे यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तिकडे माझ्या YouTube चॅनलवर आहे. YouTube चॅनलचा विषय निघाला म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या भरपूर चर्चा आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या जॉब्स अपॉर्च्युनिटीज पण आपण शेअर करत असतो. तर एकदा का आपल्याला बेसिकली जॉब मिळवण्यासाठीचा जो शैक्षणिक परफॉर्मन्स आहे, ती अतिशय चांगली असणं गरजेचं असतं. मी असं म्हणत नाही की महाराष्ट्राच्या किंवा मराठी बोलणाऱ्या अशी आपलं जे टार्गेट ऑडियन्स आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होतीलच असं काही नाही. पण कॅम्पस इंटरव्ह्यू जरी होत असले किंवा नसले, तरी पण जो आपला 3 वर्षाचा 4 वर्षाचा ग्रॅज्युएशनचा कालावधी आहे किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा 2 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये आपले जे अकॅडमिक मार्क्स म्हणजे बेसिकली गुण जे आहेत, ते फर्स्ट क्लासच्या वर असलेलं तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठा फायदा त्याचा होऊ शकेल. कारण मी उदाहरण देतो. समजा मी COEP पास आउट आहे. तर उदाहरण देण्यासाठी तुमचे जे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, तुमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू होत नसतील तरी पण तुम्हाला फायदा होतोच. पण एक उदाहरण देण्यासाठी तुमचे जर कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतील, तर 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाला तुमच्या वेगवेगळ्या कंपन्या तुमच्या कॅम्पसमध्ये येतात आणि ते चांगला पगार देतात. आता याच्यामध्ये जास्त पगार देणाऱ्या कंपनी ज्या आहेत, त्या उमेदवारांना फिल्टर करण्यासाठी, स्क्रीन करण्यासाठी थ्रू आउट फर्स्ट क्लासचा हा एक क्रायटेरिया लावतात, हे एक फिल्टर लावतात. आता जर तुम्हाला थ्रू आउट फर्स्ट क्लास नसेल, काही कारणामुळे तुम्ही अभ्यास केला नसेल, तुम्ही लेझी असाल, तुम्हाला होमसिकनेस जाणवला असेल, तुम्हाला घरापासून लांब राहता आलं नसेल किंवा घरामध्ये राहून सुद्धा अभ्यास झाला नसेल किंवा एखादा विषय काही आला तर काय फरक पडतो, अशी मानसिकता झाली असेल, तो नंतर क्लिअर झाला असेल, तरी पण जेव्हा आपण हे चांगले पगार देणाऱ्या चांगल्या कंपन्या तुमच्या कॅम्पसमध्ये येतात इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या कॅम्पसमध्ये येत नसतील, तर तुम्ही जेव्हा अशा कंपन्यांना अप्लाय करता, तेव्हा जर तुमचा थ्रू आउट फर्स्ट क्लास नसेल, तर तुमचा रिझ्युमे स्क्रीन करून पुढे जातच नाही. चांगल्या कंपन्यांबद्दल बोलतोय मी. कारण चांगल्या कंपन्यांना समजा जर 100-500 त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी असतील, वेकन्सीज असतील, तर त्यांच्याकडे 10,000 50,000 ॲप्लिकेशन्स येतात. मग ते स्क्रीन करण्यासाठी सगळ्यात मूलभूत जो त्यांचा फिल्टर असतो, तो म्हणजे थ्रू आउट फर्स्ट क्लास किती आहेत. जेणेकरून त्यांना रिझ्युमे सॉर्ट करायची जी काम आहे त्यांचं ते कमी होतं. ऑब्व्हियसली ऑटोमेटेड सिस्टम, ATS जो आहे ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम, याच्यामध्ये ते ऑटोमॅटिकली होतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत थ्रू आउट फर्स्ट क्लासच्या, ते जर आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झालं, आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मेंटेन करायचं असेल, तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला फोकस करावं लागेल. कारण फर्स्ट क्लास मिळवणं, या गोष्टी जरी मिळवल्यानंतर सोप्या वाटत असल्या, तर ते मिळवण्यासाठी खूप चांगले
सिस्टमॅटिक ऑर्गनाइज्ड एफर्ट्स घ्यावे लागतात. ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे थ्रूआउट फर्स्ट क्लास हा जर आपला ऑब्जेक्टिव्ह असेल, त्या कॉलेजमध्ये शिकत असताना, तर तो आपल्याला पहिल्या दिवसापासून माहिती पाहिजे. मला जर आज ॲडमिशन मिळालं असेल कॉलेजमध्ये, तर मला आजच माहिती पाहिजे, की या 3 वर्षामध्ये, या 4 वर्षामध्ये मी या कॉलेजमध्ये शिकत असताना थ्रूआउट फर्स्ट क्लास हा माझा एक प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर बाकी सगळे ऑब्जेक्टिव्हज. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे तुम्हाला सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुमचा जर एक जरी विषय गेला, तरी चांगला पगार देणाऱ्या चांगल्या कंपन्या तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन प्रायमा फेसी फर्स्ट पहिला फिल्टर असतो, त्याच्यामध्येच बाद करतात. त्यामुळे तुम्हाला जर चांगला पगार असलेली नोकरी सुरुवातीलाच मिळवायची असेल, तर तुम्हाला थ्रॉट्स असलाच मिळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे विषय जाता कामा नये आणि 60% वर चांगले मार्क्स असले पाहिजेत प्रत्येक सेमेस्टरमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये. आणि हे एवढं अवघड नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त कन्सिस्टंटली आणि ऑर्गनाइज्ड वेमध्ये आपण जर अभ्यास करत गेलो, तर अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, त्या पण 100% आपल्याला मॅनेज करता येतात शिक्षण घेत असताना. परंतु बऱ्यापैकी कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडे पंख फुटतात, थोडं स्वातंत्र्य मिळतं, थोडे मित्रमंडळी वेगळ्या विचारांचे असे बरेचसे प्रभाव त्यामध्ये सकारात्मक, नकारात्मक आपल्यावर पडतात. त्यामुळे किंवा पीअर प्रेशरमुळे जाऊ दे रे, काय फरक पडत नाही. एक दिवस कॉलेज नाही गेलो, आपण फिरून येऊया, थिएटरला जाऊया. एखादा विषय गेला तरी काही फरक पडत नाही. अशी जी मंडळी आहेत, त्यांना तुम्हाला बाजूला करावं लागेल, कारण ही मंडळी तुम्हाला जॉब देणार नाहीयेत. आणि मी असं पण पाहिलंय, की काही मंडळी स्वतः अभ्यास करतात आणि आपल्या मित्रांना सांगतात, "त्यार अभ्यास झालाच नाही." त्यांचा टाईमपास करायला लावतात त्यांना आणि स्वतः अभ्यास करतात. अशी पण काही कुचकी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. याचा चांगला अनुभव मला आहे. त्यामुळे अशा मुलांपासून किंवा अशा व्यक्तींपासून आपण हे नकारात्मक परिणाम किंवा डिस्ट्रॅक्शन्स निर्माण करणारी जनता जी आहे, त्यांच्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे. त्यामुळे थ्रूआउट फर्स्ट क्लास हा माझा पहिला ऑब्जेक्टिव्ह असेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर, कोणत्याही क्षेत्रामधलं कॉलेज असेल तरी पण. आणि याच्यामध्ये नथिंग टू लूज असा प्रकार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह रिपरकशन्स अजिबात नाहीयेत. तुम्ही जे काही करताय ते फक्त जॉब मिळवण्याच्या दृष्टीनेच नाही, तर आपण जे शिकतोय ते थोडं तरी आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा काम करायला लागू, ते काम करत असताना तर जे आपल्या शिक्षणाचा जर काही त्याच्यामध्ये रेफरन्स घ्यावा लागला किंवा त्याच्यावर अवलंबून आपल्याला काहीतरी करायचं असेल, तर 100% त्याचा वापर करता येतो. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट थ्रूआउट फर्स्ट क्लास मॅन्डेटरी, नो एक्सक्यूजेस. काहीच याच्यामध्ये पर्याय तुम्हाला मिळणार नाही. थ्रूआउट फर्स्ट क्लास हा आलाच पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी लायब्ररीमध्ये जा, स्वतः अभ्यास करा, शिक्षकांची मदत घ्या. विद्यार्थी आपले जे मित्रमंडळी असा ग्रुप बनवा ज्यांना फर्स्ट क्लास त्यांना पाडायचा आहे. ज्यांना बोंबलत फिरायचंय, हे शब्द मी जाणून-बुजून वापरतोय, अशा मित्रांना बाजूला ठेवा. उदाहरण द्यायचं झालं तर आपलं बेसिकली आमच्या क्लासमध्ये एक टॉपर होता, जो 99.99 एवढे मार्क्स त्याला पडायचे पी-सी-एम आणि पी-सी-बीमध्ये. तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, केमिस्ट्री, बायो, पी-सी-बी, पी-सी-एम. तर एवढं एवढं करत असताना तो बॅक बेंचर्स म्हणजे जे नापास व्हायचे त्यांच्याबरोबर पण व्यवस्थित वागायचा, व्यवस्थित त्यांच्याबरोबर मिसळायचा, ग्राउंडवर पण दिसायचा, कल्चरल कमिटीमध्ये पण असायचा, स्पोर्ट्स कमिटीमध्ये पण असायचा आणि आणि जे सो कॉल्ड टॅलेंट बॅच आहे त्यांच्यावर पण असायचा. त्यामुळे हे जे चतुरस्र असं व्यक्तिमत्व आहे, त्याचा आयुष्यामध्ये खूप मोठा उपयोग होतो पुढे. मी असं म्हणत नाही सगळ्यांना ते जमतं, पण ते जमलं तर खूप छान आहे. त्यामुळे थ्रूआउट फर्स्ट क्लास ही बेसिक क्रायटेरिया आपल्याला मेंटेन करायचा आहे. मित्रमंडळी कसे असले, त्रास किती झाला, ट्रॅव्हल असला, टेन्शन आलं, घरापासून बाजूला राहिलो, पेपर्स मिळाले नाहीत, रेफरन्स बुक्स मिळाले नाहीत, क्लास मिळाला नाही, कळलं नाही, तर तुम्ही मदत मागा, मदत घ्या, मदत करा आणि सर्वांना हे थ्रूआउट फर्स्ट क्लासला पर्याय नाही, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही शिक्षण घेत असताना थ्रूआउट फर्स्ट क्लास असेल, तर तो खूप मोठी अशी संधी, खूप मोठी अशी स्ट्रेंथ तुम्हाला मिळते. कारण आता मी सिक्रेट सांगतो, कारण काय? थ्रूआउट फर्स्ट क्लास जर तुम्हाला असेल, तर तुम्ही तुमच्या बॅचच्या 90% मंडळींना 90, 92, 95% मंडळीला मागे टाकलेलं आहे ऑलरेडी चांगल्या जॉबसाठी. कारण 90%, 85% मंडळी थ्रूआउट फर्स्ट क्लास नसतात. तर चांगला जॉब मिळण्यासाठी तिकडे गेल्यानंतर मारामारी करण्यापेक्षा सुरुवातीला जर आपण विचार केला, की अशा क्षेत्रामध्ये आपल्याला घुसायचंय, आपल्या अशा संधीसाठी आपल्याला काम करायचं जिथे स्पर्धा इतरांपेक्षा कमी असेल. उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं, तर हिंजवडीच्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये जर 50,000 लोक येत असतील ॲप्लिकेशन, वॉक इन म्हणजे लॉग इन, व्हर्चुअल वॉक इन, ऑनलाईन वॉक इन. तर ते 50,000 ॲप्लिकेशन येत असतील आणि त्याच्यामध्ये थ्रूआउट फर्स्ट क्लास हा जर क्रायटेरिया असेल, तर 45,000, 46,000 ॲप्लिकेशन्स ऑन द स्पॉट बाद होतात. फक्त तुमची स्पर्धा जी आहे, ती 49,999 मुलांशी नसून फक्त 3,000 ते 4,000 मुलांशी असते. हे महत्वाचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ते 3,000 ते 4,000 मुलंच तुम्हाला जे क्रीम ऑफ द कंपनीज आहेत, क्रीम ऑफ द जॉब मार्केट आहे, तिकडे सगळीकडे फिरतात आणि तुम्हाला 100% चांगला जॉब मिळू शकतो. थ्रूआउट फर्स्ट क्लास असेल तर. आणि ही मोठी गोष्ट नाहीये. पण
करिअरच्या सुरुवातीला, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच माहिती पाहिजे की आपल्याला हे करायचंय, जेणेकरून कोणतीही रिस्क न घेता त्यावर आपल्याला फोकस करता येतं आणि तो फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला कळतंच ऑब्व्हियसली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता हे झालं आपलं बेसिक अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता त्याचबरोबर ऑब्व्हियसली कॉलेजमध्ये गेल्यानंतर तरुण सुलभ असं जे आपले जे कॅरेक्टर असतात, हार्मोन्स असतात वगैरे, वगैरे. मी असं अजिबात म्हणणार नाही की त्यांना तुम्ही दाबून ठेवा किंवा मित्रांमध्ये मिक्स होऊ नका. सगळं केलं पाहिजे आपण. कारण हे जे दिवस आहेत ते परत येत नाहीत आयुष्यामध्ये. त्यामुळे मुलांच्या बरोबर किंवा आपल्या मित्रमंडळींबरोबर टाईमपास करणं, तरुण त्या वयामध्ये जे काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या व्यवस्थितपणे एका बाउंडरीमध्ये राहून हेल्दी सराउंडिंगमध्ये आपल्याला करता आले पाहिजे. जेणेकरून आपला चतुरस्र विकास होतो. लोकांमध्ये लोकांशी कसं वागायचं, लोकांना कसं ओळखायचं, लोकांना कसं वाचायचं, लोकांना कसं टाळायचं, या सगळ्या गोष्टी ज्या त्या इथेच शिकायला मिळतात. कारण कॉलेज हा स्कूलपेक्षा स्कूल हे एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंट असतं कम्पेअर टू कॉलेज. कॉलेजमध्ये जरा मोठ्यापैकी आपला कॅनव्हास, आपला जे दृष्टिकोन आहे तो विस्तारतो. त्यामुळे या स्वतःला कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी असते, स्वतःचं कॅरेक्टर बिल्ड करण्याची, स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याची ही एक योग्य वेळ असते आणि इथूनच सुरुवात होते. त्यामुळे त्यामुळे या अकॅडमिक एक्सलन्स तुम्हाला 60% चा जो फर्स्ट क्लासचा विषय आहे तो केलाच पाहिजे. त्याला पर्यायच नाहीये. तो कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा हे सगळं करत असताना ट्रान्सफरेबल स्किल जे आहेत ते आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. ट्रान्सफरेबल स्किल्समध्ये काय असतात? कम्युनिकेशन मी जे बोललो, लोकांशी बोलायचं काय, काय नाही बोलायचं, लोकं बोलतात त्याच्यामध्ये त्यांना काय टाळायचंय, लोक बोलत असताना रिडिंग बिटवीन द लाईन्स काय असतात, त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते. त्याचबरोबर क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. लायब्ररीमध्ये तुम्हाला पुस्तक मिळत असेल तर तुम्ही ते पुस्तक कसं उपलब्ध करून घ्याल. तुमच्या ज्युनियरकडे आहे, सीनियरकडे आहे, शेजारी आहे, पाजारी आहे, जुनी पुस्तकं मिळतात. क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्याचे जे धडे आहेत, हे शब्द जरी खूप मोठे असले, तरी आपल्यासमोर जी क्षुल्लक किंवा मोठी समस्या असेल, छोटी-मोठी काही असेल, ते आपण सॉल्व्ह कशी करतो? त्यासाठी इतरांची मदत मागतो का? त्यासाठी इतरांना मदत करतो का? त्यासाठी कोणाला मदत मागता आली पाहिजे हे आपल्याला कळतं का? आणि ही कोणाला मदत मागायची आहे हे कळल्यानंतर त्या व्यक्तीकडे जाऊन आपण मदत मागतो का? हे जे लाईफ स्किल्स आहेत, ते अंगीकारण्याची त्याची जी एखादी हे हे करत असताना चुकलो तरी पण कॉलेजमध्ये किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये, कारकिर्दीमध्ये त्याचे मोठे निगेटिव्ह परिणाम होत नाहीत. एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केली इंडस्ट्रीमध्ये, की त्याचे रिपरकशन्स इमिडिएटली दिसतात. पण हे जे शिकण्याची जी प्रॅक्टिस करण्याची जी वेळ आहे, योग्य वेळ आहे, ते म्हणजे कॉलेजमध्ये. त्यामुळे ट्रान्सफरेबल स्किल्स अंगीकारणं अतिशय महत्त्वाचं. कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्यानंतर कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशनमध्ये टीम, तुम्ही स्पोर्ट्स टीममध्ये आहात, कल्चरल कमिटीमध्ये आहात, डिसिप्लिन कमिटीमध्ये आहात, कॉलेजसाठी काहीतरी ऑर्गनाईज करताय. यामध्ये तुम्हाला इतरांबरोबर काम करण्याची संधी मिळते, इतरांकडून शिकण्याची संधी मिळते. त्याचबरोबर इतरांनी काही केलेल्या चुका कशा टाळायच्या याच्याबद्दलची पण माहिती मिळते. यासाठी तुमचे सीनियर, ज्युनियर, कॉलेजमधले इतर तुमचे पियर्स, त्याचबरोबर तुमचे टीचर्स, त्या त्या सगळ्यांची तुमची हे सगळं बेसिकली काय आहे, आपण एका एका कुटुंबामधून, एका शाळेमधून, प्रोटेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंटमधून बाहेर आल्यानंतर आपले स्वतःचे एजेंडे, आपले स्वतःचे ऑब्जेक्टिव्हज साध्य करण्यासाठी आपण इतरांची मदत कशी घेऊ शकतो? त्यामध्ये आपली थिंकिंग कशी असते? आपण त्यामध्ये दबून जातो का? या ज्या गोष्टी आहेत, त्या हळू शिकण्याचा हा एक अतिशय योग्य वेळ आपल्याला कॉलेजमध्ये मिळते. कारण कॉलेजमध्ये जर तुम्ही चुका केल्या, तर त्याचे नकारात्मक परिणाम एवढे जास्त होत नाहीत. त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये हे जे मागच्या 20-25 वर्षामध्ये जे ज्या झपाट्याने जग बदललंय, त्याच्यामध्ये डिजिटल लिटरसी अतिशय महत्त्वाची आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय तुमच्या सिलेबसशी संबंध असेल किंवा नसेल तरी पण, कारण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं सध्याचे जे डिजिटल वर्कस्पेस आहे, प्रत्येक ठिकाणी डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आयटीचा अगदी पुरेपूर वापर केला जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा असेल, बिग डेटा असेल किंवा क्वांटम फिजिक्स असेल किंवा क्वांटम मेकॅनिक्स असेल, जिनोमिक्स असेल, या सगळ्यांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम, ऑटोमेशन असेल, या सगळ्यांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या घडामोडींबद्दल माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय, डिजिटल लिटरसीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरायला येणं, ऑब्व्हियसली आपल्या मोबाईलमधले ॲप्स वापरून आपली जी इफिशियन्सी आहे ती कशी वाढवता येईल. त्याच्यापासून फक्त रील्स न बघता YouTube चॅनलवरचे व्हिडिओ न पाहता, तुम्ही हा पाहताय ऑब्व्हियसली तो सेल्फ हेल्पसाठी आहे. पण टाईमपास करणारे किंवा नुसते करमणुकीसाठी असलेले व्हिडिओ किती पाहायचे आपण दिवसातून? 30, 40, 50 मिनिटं खूप झाले. करमणूक महत्त्वाची असते, पण ती करमणूक हा मुख्य आपला उद्देश असला नाही पाहिजे. दिवसाचे 5-6 तास YouTube व्हिडिओज पाहतोय तर काही होत नाही याच्यामध्ये. तो ते व्हिडिओ कितीही प्रोडक्टिव्ह असले तरी पण काही उपयोग होत नाही. हा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे आपल्या कामाव्यतिरिक्त ऑब्व्हियसली विरंगुळा थोडा पाहिजे. मित्रांशी तुम्ही तुम्ही जर आउटडोर्सचे असाल तर फिरून याल, बाहेर वॉक कराल, फिरायला जाल, माउंटेनिंग, हायकिंग कराल वगैरे. तुम्हाला जर गेम्स खेळायचे असेल तर तुम्ही त्या त्या प्रकारचे पण 30, 40, 50, 60 1 तासापेक्षा जास्त नाही.
दिवसाला. करमणूक हे फक्त आपले जे प्रोसेस आहे, आपला जो प्रोसेसर आहे तो ओव्हर ईट न होता थोडा आपल्या मूळ कामापासून थोडा त्याला रेस्ट देऊन, त्याला थोडासा विश्रांती देऊन बाकी काहीतरी करण्याचा तो जो विरंगुळा आहे म्हणतात, पॅशन असेल, तुम्ही एखादी हॉबी असेल, रीडिंग असेल, हायकिंग असेल, ट्रॅव्हलिंग असेल, याच्यामध्ये तुम्ही तो करमणुकीचा जो वेळ आहे, तो तुम्ही नक्की वापरू शकता. तर त्यामुळे याच्याबद्दल तुमचे सोशल मीडिया त्याचबरोबर नवीन-नवीन ॲप्लिकेशन्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली इफिशियन्सी वाढवण्यासाठी कसा वापरू शकतो. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये सध्या मार्केट्समध्ये ट्रेंड्स काय आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कॉलेजमध्ये मिळू शकते. तुमचे सीनियर सांगू शकतात, तुमचे प्रोफेसर सांगू शकतात. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत कॉलेजमध्ये गेल्यानंतर थ्रू फर्स्ट क्लास हे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर आजूबाजूला काय चाललंय, सिच्युएशनल अवेअरनेस आणि कम्युनिकेशन, लोकांशी बोलणं, स्वतःला कॅरी करणं, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी किंवा ब्रँड डेव्हलपमेंट. निलेश काजळे कोण आहे? हे जर माझ्या मित्रांना वगैरे तुम्ही विचारलं किंवा माझ्या कलीग्सना विचारलं, तर त्यांच्या मनामध्ये जी पहिली इमेज निलेश काजळे तयार होईल, तो माझा ब्रँड आहे. आणि हे करण्यासाठी खूप काबाड कष्ट करायला लागतात. मी असं म्हणत नाही की माझा ब्रँड खूप चांगला आहे. मी हे म्हणतोय की ब्रँड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर पहिली जी इमेज आपल्या मेंदूमध्ये, मनामध्ये निर्माण होते, तो त्याचा ब्रँड आहे. मर्सिडीज बोलल्यानंतर जे आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तो त्यांचा ब्रँड आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर बोलल्यानंतर पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये काय येते, हा त्याचा ब्रँड आहे. त्याचबरोबर चार्ल्स शोभराज हे नाव घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, हा त्याचा ब्रँड आहे. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह या गोष्टी नंतरच्या आहेत. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा, की हे जे कॉलेजमधले पहिले 3-4 वर्ष आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडाच तास कंपल्सरी आहे, मी रिपीट करतोय. त्याचबरोबर इतरांशी मिळून मिसळून वागण्याची आपली जी प्रॅक्टिस आहे, ती करण्याची पण योग्य वेळ आहे. मल्टिपल कमिटीच्या कॉलेजेस असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. जीडीमध्ये भाग घ्या. स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या. याचा तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. रिझ्यूममध्ये फक्त आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पुरत्याच नाही, तर प्रॉपरली आपण ते एन्जॉय केलं पाहिजे. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्किल डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये आता थोडासा परिप्रेक्ष्य आपल्याला बदलायचा असेल, तर जेव्हा आपण आपल्याला थोडासा जर त्याचा आपल्याला दृष्टिकोन बदलायचा असेल स्वतःचा, तर आपण जेव्हा ॲडमिशन घेतो कॉलेजमध्ये त्याचा अर्थ असा होतो, की आता आपण 3-4 वर्षानंतर म्हणजे डिपेंडिंग ऑन मी नापासाबद्दल बोलत नाही. डिपेंडिंग ऑन द ड्युरेशन ऑफ द कोर्स. काही कोर्स 3 वर्षाचे असतात, काही 4. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर 2 वर्ष. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढे हे जे तुमचं जे पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, एज्युकेशन आहे, ते त्याचं तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून पुढच्या 30-40 वर्ष म्हणजे तुम्ही 15+5 20-21व्या वर्षी, 22व्या वर्षी तुम्ही जर काम करायला सुरुवात केली, तर पुढचे 30 ते 40 वर्ष तुम्हाला काम करायचंय. तुम्ही जे शिक्षण घेतलंय याच्यावर आधारित. त्यामुळे शिक्षण घेताना आपण काय शिकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर पुढच्या 30-40 वर्षामध्ये काय करायचं काम, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हे ते टिपिकल ह्युमन सायकॉलॉजी आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. करियर ग्रोथ स्टेजेस, तुम्हाला काय प्रकारचे काम करावे लागतात आणि हे जे आहे ते तुम्ही इंजिनिअर असा, मेकॅनिक असा, डॉक्टर असा, लॉयर असा, प्रेस रिपोर्टर असा, राजकारणी असा, शेतकरी असा, रिक्षावाले असा, कोणताही तुमचा रोल असला तरी पण हे जे स्टेजेस आहेत करिअरच्या, त्या सर्वांना सारख्या असतात. तुमचं काम बदलतं, पण स्टेजेस बदलत नाहीत. त्यानंतर आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी एक ती स्प्रिंट नाहीये, ही मॅरेथॉन आहे. 30-40 वर्षाची मॅरेथॉन आपल्याला पळायची आहे. त्यामुळे सुरुवातीलाच धमच्या न करून न घेता एकदा स्टेडी आणि स्लो पेसमध्ये जर तुमचा जो रन आहे तो तुम्ही जर पेस केला, मला वाटतं सातारा मॅरेथॉन आज होती की पुढच्या संडेला आहे असं काहीतरी आहे. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं, त्यामुळे मला माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हे लाईफ इज अ मॅरेथॉन, इट इज नॉट अ स्प्रिंट. तुम्हाला 100 मीटर 9-9.5 सेकंदामध्ये पळून थांबायचं नाही. आपण T20 खेळत नाही, आपल्याला टेस्ट मॅच खेळायची, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या दृष्टीने आपण जे काही वागतो आपण इतरांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी किंवा आपण आपल्या कृती ज्या आहेत, त्या लाँग टर्म इफेक्ट त्याचा लक्षात घेऊन आपण गेल्या पाहिजेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जे शिक्षण घेताय, ही डिग्री हे तुमची आयडेंटिटी नाहीये. डिग्री हे तुमच्यासाठी टूल असणार आहे. पदवी जी तुम्ही मिळणार आहे तुम्हाला किंवा अ, पदव्युत्तर तुम्हाला सर्टिफिकेट जे मिळणार आहे, ती तुमची डिग्री आहे. ते टूल आहे बेसिकली. ते एक आयुध आहे तुमच्याकडे हातामध्ये असलेलं आणि त्या सर्टिफिकेटचा वापर करून आपल्याला आयुष्यभर लढाई करायची आहे आणि सर्टिफिकेट हा एकच आयुध आहे. त्याबरोबर मल्टिपल आयुध आपल्याला वापरावे लागतात. त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. ती डिग्री म्हणजे तुम्ही नाही आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यानंतर हे कंटिन्युअस लर्निंगची प्रोसेस जी आहे, त्याच्यामध्ये विनोद खोसला साहेबांचा एक निखिल कामत यांचा पॉडकास्ट आहे, तो पण तुम्ही अवश्य पहा. त्याचबरोबर त्या डायरी ऑफ अ सीईओ नावाचा एक पॉडकास्ट आहे YouTubeवर, तो पण तुम्ही अवश्य पहा. तो ग्लोबल लेव्हलची जी मेंटॅलिटी आहे आणि खूप चांगले विषय तो हाताळतो माणूस. त्याचं नाव विसरलो, पण खूप चांगला इंटरव्ह्यू त्याचे खूप मोठे असतात, 1 तास, 2 तास वगैरे. पण इट इज वर्थ त्या आठवड्याचा एक
पॉडकास्ट पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर निखिल कामत यांनी विनोद खोसला साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता. विनोद खोसला हे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. मायक्रोचिपवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर विनोद खोसलांचं म्हणणं असं होतं, की सध्या आणि त्यांचं म्हणणं ऑब्व्हियसली त्यांनी ते अधोरेखित केलं होतं. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं स्किल, सगळ्यात महत्त्वाचं स्किल जे तुमच्याकडे असू शकेल ते लर्निंग टू लर्न. लर्निंग टू लर्न लक्षात घ्या. आपण शिकतो कसे हे जर आपण अगदी लक्ष देऊन आपण त्याच्यावर शिकायचं कसं हे जर आपण शिकलो, कोणती गोष्ट भाषा असेल, लँग्वेज असेल, स्किल असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर काही असेल, स्पोर्ट्स असेल किंवा कविता असेल किंवा काय बाकी स्पीच असेल, काही स्विमिंग असेल, रनिंग असेल. शिकायचं कसं हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला कोणीही आपल्याला हात लावू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे लर्निंग टू लर्न ही जी मेंटॅलिटी आहे ती आपल्याला अंगीकारली पाहिजे. कारण 60% मार्क्स मिळण्यासाठी किंवा फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी पाठांतर करून पाट्या टाकण्यामध्ये जर तुम्ही हे सक्सेसफुल झाला असला तरी पण तुम्ही एकदा काम सुरू केलं वर्कस्पेसमध्ये, की तुम्हाला हे कोण तुमचं पाठांतर कोण चेक करत नाही. तुम्हाला रिझल्ट द्यावे लागतात आणि ते रिझल्ट देण्यासाठी तुमच्याकडे जे स्किल सेट्स आहेत, तुमचे टॅलेंट आणि पोटेन्शियल आहे, त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला बाकीच्या स्किल सेट्सचा वापर करावा लागतो. त्यामुळे हे जे लर्निंग टू लर्न आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे आत्तापर्यंत कोणी असा माणूस पाहिलेला नाही, की ज्याने काहीतरी शिकला होता आणि त्या शिकलेल्या गोष्टीवरच त्याचं आयुष्य निघून गेलं. कारण आपल्या प्रत्येकाला स्वतः इव्हॉल्व्ह व्हावं लागतं. आपल्या बाजूची परिस्थिती बदलते, एक्सपेक्टेशन बदलतात, सिच्युएशन बदलतात. त्यामुळे इनपुट्स बदलतात, त्यामुळे आउटपुट बदलतात. ते जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला इव्हॉल्व्ह व्हावं लागतं वेळोवेळी, सारखं सतत कॉन्स्टंटली. त्यामुळे तो जो माइंडसेट आहे लर्निंग टू लर्न हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. त्याचबरोबर पुढची जी आपण पाहणार आहोत, पुढचा जो आपण पाहणार आहोत, तर थोडंसं टॅक्टिकल विषयांकडे आपण गेलो. या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये काय करायचं? तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा जो तुमच्याकडे सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा, तो म्हणजे तुमचे प्रोफेसर असतील किंवा तुमचे शिक्षक असतील किंवा तुमचे प्राध्यापक असतील. कारण त्यांनी आपल्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांच्याकडून ऑलरेडी गेलेले असतात. त्यांच्या हाताखालून गेलेले हजारो विद्यार्थी ऑलरेडी कुठेतरी चांगल्या प्रकारे काम करत असतात आणि ते सगळे विद्यार्थी जरी प्राध्यापकांच्या, त्या शिक्षकांच्या टचमध्ये नसले, तरी पण बऱ्यापैकी काही मंडळी असतात. त्यामुळे ते जे इंडस्ट्रीचे किंवा बाहेरचे जे इनपुट्स आहेत, ते या प्राध्यापक मंडळींना आपल्यापेक्षा लवकर कळतात. कारण त्यांचा जो कॅचमेंट एरिया आहे, त्यांचा जो ऑडियन्स आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला असतो. उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं, तर मी एक पुस्तक लिहिलं होतं ब्रेकिंग बॅरियर्स नावाचं. वागीश द्विवेदी नावाचे ग्रस्त आहेत, जे भारतामधले 4थे का 5वे सीसीआय होते. 1995-96 मध्ये त्यांनी सीसीआय केलं होतं. सीसीआय ही नेटवर्किंगमधले सगळ्यात सर्वोच्च सर्टिफिकेशन आहे सिस्कोचं, हे लक्षात घ्या. त्यावर तुम्हाला कधीही जॉब मिळू शकतो कोणत्याही ठिकाणी. त्यामुळे हे त्यांनी 1995 मध्ये केलं होतं. त्यांचं एक पुस्तक लिहिलं होतं मी, ब्रेकिंग बॅरियर्स नावाचं सेमी बायोग्राफी. त्यांचं राउटिंग स्विचिंग टायगर्स फोरम नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये. आणि तर त्यांचं कॅचमेंट एरिया किंवा ऑडियन्स सांगण्यासाठी हा मी उदाहरण दिलं. तर हे त्यांचे जे कनेक्ट्स आहेत, ते 1,20,000 विद्यार्थी त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त. 1,20,000 विद्यार्थी डॉक्युमेंटेड आहेत असं म्हणता येईल किंवा व्हिजिबल आहेत असं म्हणता येईल. आता एक व्यक्ती 1,00,000 20,000 विद्यार्थ्यांबरोबर कॉन्स्टंटली टचमध्ये आहे, याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. मी सबस्क्रिप्शनबद्दल बोलत नाही, YouTube सबस्क्रिप्शनबद्दल बोलत नाही. प्रॉपर विद्यार्थी जे त्यांनी स्वतः ट्रेन केलेले आहेत फेस टू फेस. त्यामुळे असे जे यांच्याकडून जर आपल्याला एखादी गोष्ट शिकायला मिळाली, ते काय बोलतात, त्यांचा इनपुट्स काय आहेत, त्यांच्यावर आपण एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर त्यांची मतं काय असतात, त्यांचे रिएक्शन काय असतात, हे जे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर त्या वयानुसार येणारा माजोरडेपणा किंवा ॲरोगन्स किंवा प्राईड बाजूला ठेवून प्राध्यापक किंवा शिक्षकांची चेष्टा न करता बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. ज्या चुका आपण पुढे जाऊन करणार आहोत, ते त्यांना ऑलरेडी माहिती असतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या वयामध्ये असं वाटतं, की अरे मास्तरांना काही कळतच नाही. आणि हे जरी तुम्हाला त्या वयामध्ये वाटत असलं, तरी पण तुम्ही एकदा कॉलेजमधून बाहेर पडला, की तुम्हाला लक्षात येतं, की अरे साहेब ते सर म्हणत होते तेच बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टी होत राहतात. आम्ही पण त्यामधून गेलेलो आहे. आम्हाला पण असंच वाटायचं. त्यानंतर आम्हाला आता असं नंतर आम्ही जेव्हा सरांना भेटतो तेव्हा म्हटलं, की तुम्ही जे सांगत होता ते बरोबर होतं. पण अल्टिमेटली काही चुका स्वतःहून करायच्या असतात. काही चुका इतरांनी केलेल्या चुकांपासून आपण काहीतरी शिकायचं असतं. आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे, की आम्ही केलेल्या चुकांपासून तुम्हाला काय शिकता आलं तर वेल एंड गुड. तर तो महत्त्वाचा मुद्दा. तुमचे प्रोफेसर हे तुमचं मेंटर असतील, नेटवर्क असतील, कोणत्याही विषयाबद्दलची तुम्हाला शंका असेल, माहिती हवी असेल, मदत हवी असेल, तर ते तुमचा फर्स्ट गो टू पॉइंट असले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉन्स्टंटली टचमध्ये राहावं लागेल, त्यांच्याशी व्यवस्थित वागावं लागेल, त्यांचे क्लासेस अटेंड करावे लागतील वगैरे, वगैरे. त्यानंतर तुम्ही त्या 3-4 वर्षामध्ये शिक्षण करत असताना सुट्टी लागल्यानंतर किंवा फावल्या वेळामध्ये समजा 12 ते 5 तुमचं कॉलेज असेल, तर 12च्या आधीचा वेळ आणि 5च्या नंतरचा वेळ याच्यामध्ये तुम्ही सेग्रिगेशन करू शकता. करमणूक, स्पोर्ट्स, हेल्थ ही अतिशय महत्त्वाची.
सोशल अँगल महत्वाचा, फॅमिली अँगल महत्वाचा, त्याचबरोबर बाकी 3-4-5 तास जे मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही जर इंटर्नशिप करू शकला किंवा बाकीचे काही अभ्यास करू शकला, तुमच्या पॅशन अँड हॉबी फॉलो केल्या व्यतिरिक्त ज्याचा तुम्हाला पुढे जाऊन करिअरमध्ये उपयोग होईल, तर 100% करा. कारण इंटर्नशिपला मरण नाही. इंटर्नशिप म्हणजे बेसिकली प्रॅक्टिस सेशन आहे. जॉब जो असतो तो ऑन द फील्ड क्रिकेटच्या स्टेडियममध्ये खेळलेला किंवा क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळलेली मॅच असते. इंटर्नशिप म्हणजे आपण नेटमध्ये प्रॅक्टिस करतो असं समजा. त्यामुळे नेटमध्ये प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल तेवढा तुमचा परफॉर्मन्स ग्राउंडवर किंवा स्टेडियममध्ये चांगला राहील. त्यामुळे इंटर्नशिप या शेवटच्या वर्षी आल्यानंतरच न करता सुरुवातीपासूनच आणि फ्री आणि पेड इंटर्नशिप दोन्ही प्रकारचे इंटर्नशिप आपल्या आजूबाजूला ऑनलाईन, ऑफलाईन, वर्क फ्रॉम होम भरपूर असतात. ते फक्त करण्याची जिद्द पाहिजे किंवा करावं असं वाटलं पाहिजे, जेणेकरून पुढचे जे मार्ग आहेत त्याच्याबद्दलची माहिती वगैरे तुम्हाला 100% मिळू शकते. ते केलं पाहिजे आपण. त्यानंतर हे सगळं करत असताना मी बऱ्याच माझे जे मित्रमंडळी आहेत किंवा माझं स्वतःचं उदाहरण घ्या. मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करत असताना मग हे सगळं का करतोय बेसिकली YouTube व्हिडिओ वगैरे. हे बेसिकली माझी पॅशन आहे. मी ज्या चुका केल्या होत्या, माझी फॅमिली, माझे पॅरेंट्स हे शिक्षक होते. त्यामुळे थोडंसं मी ज्ञान देतो असं म्हणत नाही, पण चुका ॲटलीस्ट शेअर तरी करता पाहिजेत. कारण या चुका फॉर एक्झाम्पल होमसिकनेस. होमसिकनेस म्हणजे काय प्रॉब्लेम, की तुम्ही स्वतःचं घर, स्वतःची फॅमिली, स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाता आणि कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच हे सगळं होत असतं. रिलोकेशन, नवीन मित्र, नवीन रूम, नवीन व्हॉटएव्हर, नवीन मेस खायला मिळत नाही वगैरे, वगैरे. तर त्या पहिल्या सेमिस्टरमध्ये जर चुका झाल्या, एखादा विषय गेला तर तुम्ही थर्ड फर्स्ट क्लासची स्वप्न बघू शकत नाही. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं म्हणून हा व्हिडिओ करतोय. सांगायचा मुद्दा, माझा जॉब, माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय सायबर सिक्युरिटी असल्यामुळे सेल्समध्ये आहे मी गेली 20-25 वर्ष. ते करत असताना पण हे सगळं संडेला किंवा सॅटर्डेला करण्याचा मागचा हेतू आहे, की जास्तीत जास्त मराठी मला म्हणजे मी इंग्लिशमध्ये करू शकतो. व्हेरी वेल आय कॅन डू इट इन इंग्लिश. बट द ऑब्जेक्टिव्ह हिअर इज टू मेक शुअर दॅट मराठी पीपल, माय ऑडियन्स, माझे जे शेजारी-पाजारी आहेत, दे शुड बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ मिस्टेक्स टिपिकली वी डू इन आवर करियर्स and what the ramifications of those negative mistakes can be and how to avoid them, or at least how to make sure that the effects are minimal. त्यामुळे हे सगळं करण्यामागचं कारण असं आहे, की या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ पण करतोय मी. आणि हे आता करण्याचं कारण नाही, ॲडमिशन चालू आहेत. करिअर शैक्षणिक वर्षात सुरुवातीलाच हे कोणीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली कसं कोण सांगत नाही किंवा आपण विचारत पण नाही. त्यामुळे आम्ही कोणाला विचारलं नव्हतं. कदाचित आम्ही कोणाला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं पण असतं. पण त्या वेगळ्या गोष्टी आहेत विचारणं आणि सांगणं. पण ॲटलीस्ट माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला असं वाटतं, की मी सांगितलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय. आणि तुमचे जे याच्यात नंतर हा जो ब्रँड आहे बेसिकली, हा जो टिपिकली मी मगाशीच म्हणालो, निलेश काजळे बोलल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय येतं? आता निलेश काजळे असं माझे जे क्लासमेट्स आहेत शाळेतले, त्यांना तुम्ही जर निलेश काजळे कोण आहेत असं विचारलं, त्यांची इमेज, त्यांच्या मनातली माझी इमेज वेगळी असेल. माझे जे कलीग्स आहेत आता इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, त्यांना जर विचारलं निलेश काजळे कोण आहे, तर त्यांच्या मनामधली माझी इमेज वेगळी असेल. आणि ज्या ज्या व्यक्तीने मला गेल्या 30 वर्षामध्ये ऑब्झर्व्ह केलंय, मॉनिटर केलंय, त्यांना जर विचारलं निलेश काजळे कोण आहे, तर त्यांच्या मनातली माझ्याबद्दलची इमेज खूप वेगळी असेल. माझे जे शेजारी-पाजारी आहेत किंवा माझ्या कॅम्पसमध्ये राहणारे शेजारी आहेत, त्यांना जर विचारलं निलेश काजळे कोण आहे, तर त्यांच्या मनामध्ये इमेज वेगळी आहे. कारण त्यांचे बघण्याचे दृष्टिकोन, त्यांचं बॅकग्राऊंड आणि आपण त्यांना काय दाखवतो, आपण कसे दिसतो, याच्यावरून ते परसेप्शन बांधतात. त्यामुळे आणि हा ब्रँड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम डेव्हलप होतो. तो काही अचानक तुम्ही जागे झालात आणि ब्रँड डेव्हलप झाला असं होत नाही. त्यामुळे हे करण्यासाठी आपलं वागणूक, आपल्याला इतरांपासून त्रास होणार नाही याच्याबद्दल याची घेतलेली काळजी, त्याचबरोबर आपली मदत इतरांना जर होत असेल, तर 100% केली पाहिजे. या ज्या बेसिक एटिकेट्स आणि एथिकल आणि मोरल फाउंडेशन आहे, ते आपल्याला स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करण्यामध्ये मदत करतं. त्यामुळे अकॅडमिक क्वालिफिकेशन कॉलेजमध्ये 60% किंवा फर्स्ट क्लास मिळवण्याव्यतिरिक्त ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या सगळ्या केल्या पाहिजेत. ट्रान्सफरेबल स्किल्स ॲक्वायर केले पाहिजे. स्वतःचा ब्रँड निर्माण करता आला पाहिजे. मी तर असं पण पाहिलंय, की कॉलेजमध्ये केलेल्या ॲक्टिव्हिटीनुसार कॅम्पस इंटरव्ह्यूला यायच्या आधीच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जे येतात किंवा बाहेरच्या कंपन्यांचे एचआर ते शार्प असतात. त्यांना कळतं, की ही जी व्यक्ती आहे, हा जो स्टुडंट आहे, त्याने हे सगळं मॅनेज केलंय. ही इज मॅनेजिंग इट व्हेरी वेल. त्यांचा रिझ्यूमे त्याच्याकडे ऑलरेडी आहे. सो ही इज ऑलरेडी सिलेक्टेड. हा सांगायचा मुद्दा आहे. कारण आपल्याला जरी वाटत असलं, की आपल्याकडे कोण बघत नाही, आपल्याकडे कोण लक्ष देत नाही, तरी पण जे जे समाजामध्ये, इंडस्ट्रीमध्ये जे लोकं असतात त्यांचं लक्ष असतं. हू इज द राइट रिसोर्स, हू कॅन बी द राइट रिसोर्स, हू हॅज द कॅपॅसिटी, हू हॅज द पोटेन्शियल अँड हू हॅज द सिन्सिअरिटी अँड एबिलिटी टू वर्क हार्ड. या सगळ्या गोष्टी लोक बघत असतात आणि त्यानुसार आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळत जातात. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचा आपला ब्रँड निर्माण करणं. आता ब्रँड निर्माण करताना, इंटर्नशिप करताना सध्या खूप सोपं झालंय. Coursera असेल किंवा Udemy असेल किंवा इतर कोणी इंटर्नशाला असेल किंवा गव्हर्नमेंटचे पण स्किल इंडियासारखे इनिशिएटिव्हज आहेत किंवा आपले सीनियर्स, सगळ्यात सोपं असतं म्हणजे आपल्या सीनियर्सला कॉन्टॅक्टमध्ये राहणं.
तुम्ही फर्स्ट इयरला असताना तुमच्या आधी सेकंड आणि थर्ड इयरचे लोक असतील, ती बॅच ऑलरेडी तुमच्या आधी इंडस्ट्रीमध्ये गेलेली आहे. त्याच्या आधी भरपूर बॅचेस इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत. त्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल का? त्यांचा अल्युमिनी ग्रुप असतो. त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्हेट राहू शकाल का? त्यांना तुमच्या ज्या शंका आहेत एखाद्या फील्डबद्दल, तर त्या तुम्ही त्यांना विचारू शकता का? किंवा मदत मागू शकता का? हे स्वतःहून केल्याशिवाय होत नाही. तो तो समोरून व्यक्ती किंवा तुमचा सीनियर समोर येऊन तुम्हाला कधी सांगणार नाही, की तू हे कर, तू ते कर वगैरे. कारण तो ऑलरेडी कुठेतरी गुंतलेला आहे किंवा तो ऑलरेडी बिझी आहे. त्यामुळे तो येईल आणि सांगेल आणि आपण नंतर काहीतरी करू, ही मानसिकता चुकीची आहे आणि ही एक्झॅक्ट मानसिकता माझी होती म्हणून मला माहिती आहे. मला असं वाटायचं की काही गरज नाही. मी काहीतरी करतोय त्यामुळे मला सगळं माहिती आहे किंवा इतरांना मदत मागताना मला थोडी लाज वाटते किंवा थोडंसं संकोचल्यासारखं वाटतं किंवा मी मी जर मदत मागितली तर ते काय म्हणतील वगैरे, वगैरे अशा गोष्टी. या सगळ्यांना बाजूला ठेवून एक जी डेअरिंग आहे, अगदी बिनधास्त मदत मागा आणि माझी तुम्हाला एक गोल्डन रूल असा आहे, की जेवढी मोठी व्यक्ती असते कर्तृत्वाने आणि कर्तबगारीने, तेवढ्या लवकर ते हेल्प करायला तयार होतात. हे एक गोल्डन रूल आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जर तुम्हाला IAS, IPS अधिकाऱ्यांना अप्रोच करणं अतिशय सोपं असतं. कारण ते ऑलरेडी दे आर ऑलरेडी वर्क्ड विथ थाउजंड्स ऑफ पीपल. त्यांना ते बिझी असू शकतील किंवा तुम्हाला ऑन द स्पॉट सांगतील, की आता वेळ नाही माझ्याकडे. पण ते तुम्हाला नक्की मदत करतील. त्यामुळे सांगा IAS, IPS उदाहरण यासाठी घेतलं, की सपोज टू बी द पॉवरफुल पीपल इन द इंडस्ट्री किंवा इन द सोसायटी. पॉलिटिकल लीडर्स, मोठमोठे पॉलिटिकल लीडर्स पण तुम्ही जर त्यांना मदत मागितली तर 100% करतात. ती मदत सकारात्मक असली पाहिजे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी प्रिन्सिपल असतील, आपल्या कॉलेजचे चान्सलर असतील, ही सगळी माणसं असतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना मदत मागणं हे एक याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसतो आणि मदत ते द्यायला तयार होतात, हीच अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, त्या लक्षात तुम्हाला आत्ता शेअर करण्याची माझी इच्छा होती. त्यानंतर तुम्ही याचा सगळ्यात चांगला फायदा असा होतो, हे जे नेटवर्किंग आहे, अल्युमिनीच्या टचमध्ये राहणं किंवा अल्युमिनी नेटवर्कमध्ये सतत काहीतरी मेसेज करणं किंवा WhatsApp ग्रुप असतात त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असणं, प्रत्येकाला हाय हॅलो करणं, इंटरॅक्शन चालू ठेवणं. त्यामुळे तुमचं एक नेटवर्क तयार होतं. कॉलेजमध्ये असताना तुमचे जे सीनियर, ज्युनियर जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमध्ये तुमचं नेटवर्क तयार होतं. तुमचे जे सीनियर्स ऑलरेडी कॉलेजमधून पास आउट आहेत त्यांच्याबरोबर तुमचं नेटवर्क तयार होतं. त्याचबरोबर तुम्ही सेकंड किंवा थर्ड इयरला गेल्यानंतर जी नवीन मंडळी येणार आहेत ज्युनियर्स, त्यांच्यावर ते पण तुमच्या नेटवर्कमध्ये येतात आणि हळूहळू हे जे नेटवर्क आहे ते वाढत जातं आणि ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे नेटवर्क इज नेटवर्थ. तुमचे ओळखीचे कोण आहेत, तुम्हाला कोणाकडून मदत मागता येऊ शकते, तुम्हाला कोण व्यक्ती माहिती आहे, तुम्हाला कोणती व्यक्ती मदत करू शकते, यावर तुमचं ॲक्चुअल वर्थ निर्माण होतं. बेसिकली जॉब जे काबाड कष्ट 9 to 5 जॉबमध्ये नेटवर्कचा थोडासा जॉब मिळण्याव्यतिरिक्त फायदा लिमिटेड आहे. परंतु तुम्ही जर एंटरप्रेन्योर किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा स्वतःला काहीतरी डेव्हलप करायचं असेल तर 100% तुम्हाला तुमचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतं. त्यामुळे फॉर एक्झाम्पल मला जर सॅन होजेला जायचं जॉब मिळालाय, मी हे उदाहरण नेहमी देतो. सॅन होजेला मला जॉब मिळालाय, पण माझे मित्र मी कोणाच्या टचमध्ये नाहीये. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर 20-30 वर्षानंतर. तर हे जर मी कॉन्स्टंटली टचमध्ये असतो, तर मला माहिती असतं की सॅन होजेमध्ये माझे 2-3 चांगले मित्र ऑलरेडी आहेत. त्यांना मी डायरेक्ट फोन केला असता, त्यांनी मला मदत केली असती. पण आता प्रॉब्लेम असा आहे की सॅन होजेमध्ये मला जॉब तर मिळाला, परंतु तिथे माझ्या ओळखीचं कोणच नाही. मग मी शोध लावणार, माझ्या बरोबरच्या बॅचमधले कोण तिकडे आहेत. तिकडे 20-30 वर्षानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट करणार, ते मग मला ओळखतील की नाही माहीत नाही. ओळखलं तरी ओळख दाखवतील की नाही माहीत नाही. ओळख दाखवली तरी मदत करतील की माहीत नाही. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या टाळता आल्या पाहिजेत. त्यामुळे तुमचं नेटवर्क कॉन्स्टंटली ॲक्टिव्ह ठेवा. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे असे 2-3 खूप अतिशय चांगले मित्र आहेत. एक व्यवसाय करतो आणि एक इंडस्ट्रीमध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यांचं नेटवर्क सतत व्हायब्रंट असतं. कॉलेजमधले, शाळेमधले, बालवाडीमधले, इंडस्ट्रीमधले, आधी जॉब केलेले, शेजारी-पाजारी, ज्युनियर, सीनियर सगळ्यांच्या टचमध्ये असतात ते. आणि ही अवघड गोष्ट नाहीये. सध्याच्या काळामध्ये तर अजिबात नाही. पण इंटेंट असला पाहिजे. कारण सोशल मीडिया, WhatsApp, Facebook, Telegram वगैरे, वगैरे चालू आहे. LinkedIn फॉर एक्झाम्पल, जिकडून तुम्हाला माहिती मिळत असते आणि तुम्हाला फक्त तिकडे हाय हॅलो करायचं 20 सेकंदाचं, 10 सेकंदाचं काम असतो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि इन्फॉर्मेशन हे जे त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. त्याचबरोबर काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय प्रकारचे ट्रेंड्स आहेत मार्केटमध्ये येत आहेत, या सगळ्या गोष्टी चर्चा केल्याशिवाय कळत नाहीत. आणि याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपला फायदा, जेन्युइन आपला इंटरेस्ट जो आहे व्यक्तींमधला तो जेन्युइन असला पाहिजे. फक्त आपल्याला फायदा मिळावा किंवा आपलं काम हवं यासाठीच जर लोकांच्या आपण कॉन्स्टंटली टचमध्ये राहिलो, तर समोरचे लोक पण शहाणे असतात. त्यांना पण कळतं की हा कामापुरता मामा आहे. जेव्हा काम असतं तेव्हाच गोड बोलतो आणि नंतर गायब होतो. त्यामुळे असं पण नाहीये. त्यामुळे तुमचे जे नेटवर्क आहे त्यातले जे हुशार व्यक्ती आहेत ते तुम्हाला टाळायला लागतात. कारण त्यांना माहिती आहे की निलेश फोन तेव्हाच करतो जेव्हा त्याला गरज असते. जेव्हा गरज नसते तेव्हा तो मला अजिबात ओळख पण दाखवत नाही. अशा प्रकारची कामं करून चालत नाही. कारण हे जे टच पॉइंट्स आहेत ते तुम्हाला आयुष्याच्या 20-30-50 वर्ष, 40-50 वर्ष तुम्हाला ते
यू विल नेव्हर इमॅजिन कोणत्या ठिकाणी कोण तुम्हाला मदत करू शकेल. त्यामुळे मी मदत मिळू शकेल यासाठीच नाही, पण जेन्युइन एम्पॅथी किंवा जेन्युइन रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी पण आपण हे केलं पाहिजे. कारण करिअरमध्ये पुढे गेल्यानंतर एक साइड इफेक्ट पण सांगतो याचा चांगला. करिअरमध्ये पुढे गेल्यानंतर अशा बऱ्याच भरपूर गोष्टी असतात ज्या आपण फॅमिलीमध्ये किंवा सीनियर्स बरोबर किंवा पियर्स बरोबर, कलिग्स बरोबर शेअर करू शकत नाही. परंतु शाळेमधल्या मित्रांबरोबर त्या अगदी सहजपणे आपण ते सांगू शकतो. आणि हा जो भावनिक निचरा आहे, मानसिक निचरा आहे, तो करण्यासाठी तरी कमीत कमी हे जे सपोर्ट सिस्टम्स आहेत त्या तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत, कल्टिवेट केल्या पाहिजेत. जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईलच, पण त्याचबरोबर तुमचे ते जे बंध आहेत लहानपणी निर्माण झालेले ते आपल्याला आयुष्यभर साथ देतात. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर पुढच्या 30-40 वर्षाच्या करिअरबद्दल आपण बोलत होतो. ही जी करिअर बेसिकली त्याचा दुसरा एक अनुभवानंतर सांगतो तुम्हाला मी. हे जे आपल्याला बऱ्यापैकी असं वाटतं, की माझी जी करिअरची ग्रोथ आहे ती अशी लिनिअर होईल. मी अशा प्रकारेच माझं करिअरची ग्रोथ होत राहील. असं होत नसतं. अप्स एंड डाउन्स जो आहे तो ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि प्रत्येक वर जाणारी गोष्ट तेवढ्याच त्याच्यापेक्षा जास्त वेगाने खाली येते. हा निसर्गाचा आणि अ, निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे करिअरमध्ये असाल किंवा समाजामध्ये असाल किंवा फॅमिलीमध्ये असाल किंवा हेल्थ वाईज असाल किंवा फायनान्शियली असाल किंवा पॉलिटिकली असाल, तुम्ही जेवढ्या वेगाने वर जाता ऑब्व्हियसली हा जो वर जाण्याचा कालावधी आहे तो प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. परंतु अल्टिमेटली ॲट सर्टन पॉइंट इट हॅज टू स्टॉप अँड इट हॅज टू कम डाऊन. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की आता जरी मला पहिल्या 2 जॉबमध्ये अतिशय चांगली सॅलरी मिळाली असली, माझा परफॉर्मन्स खूप चांगला होत असला, तरी पण असं होऊ शकतं, की तुमच्या चूक नसताना तुमच्या कंट्रोलच्या बाहेर अशा भरपूर गोष्टी असतात जेणेकरून तो जो परफॉर्मन्स आहे तो डाऊन व्हायला लागतो. तुमची टीम काम करत नाही, इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड्स चेंज झालेत वगैरे, वगैरे, वगैरे. त्यामुळे हे मॅनेज करण्याची सक्सेस मॅनेज करता येतं सगळ्यांना बऱ्यापैकी. सगळ्यांना सक्सेस मॅनेज करता येतं ते बेसिकली तो एक रिलेटिव्ह पॉइंट आहे. पण फेल्युअर्स मॅनेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला आलं पाहिजे. विशेषतः ही जी जनरेशन आहे, त्यांना बऱ्यापैकी गोष्टी रेडीमेड मिळतात किंवा त्यांचा जो दृष्टिक्षेप आहे तो लिमिटेड झाला. त्यामुळे फेल्युअर येणं आणि फेल्युअर मॅनेज करणं आणि त्याच्यापासून शिकून काहीतरी परत उभं करणं, याच्यामध्ये थोडंसं गोंधळ झालेला मला दिसून येतो. त्यामुळे त्यामुळे हे जे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की करिअरमध्ये प्रत्येक मूव्हमेंट जी आहे ती स्ट्रेट लिनिअर आपली ग्रोथ होणार नाहीये. अप्स एंड डाउन्स येत राहणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण एक चांगलं उदाहरण देतो. मी एन-डी-एमध्ये 2001च्या दरम्यान मी खडकवासला एन-डी-ए तिकडे 1 महिन्यासाठी एक जाणून-बुजून काम केलं होतं. कॉम्प्युटर फर्म होती एक त्यांच्याबरोबर मी ते जे एन-डी-एमधले जे कॉम्प्युटर्स होते त्यावेळी, त्याचे जे साफ करण्याचे ब्लोअर घेऊन साफ करण्याचं काम त्या आय-टी फर्मकडे होतं. त्यांना मी रिक्वेस्ट करून 1 महिनाभर त्यांच्यावर काम केलं होतं. त्यांनी मला एन-डी-एमध्ये डिप्यूट केलं होतं. हे ब्लोअर घेऊन ते मशीन्स सी ओपन करून साफ करायचे आणि ठेवून द्यायचे. तो काही मोठा इंटेलिजंट काम नाहीये ते बेसिकली. हे करण्यामागचं कारण असं होतं, की मला इंडिया बघायचं होतं. कारण माझे फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते मिलिटरीवालं आहे. एक कझिन ब्रदर मेजर जनरल जनरल आहे. एक ब्रिगेडियर आहे. एक आत्ता मेजर म्हणून रिटायर्ड झाला. अशा प्रकारे ते थोडंसं तो एक मला हे बघायचं होतं, की त्या एन-डी-एला मी कधी ट्राय केला नाही. पण एन-डी-ए कसं असतंय मला बघायचं होतं म्हणून मी ते काम केलं. सांगण्याचा मुद्दा असा, की तिकडे 3 ऑब्व्हियसली एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीचे 3 वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्या नेव्हीच्या सेक्शनमध्ये जाताना मला अगदी आज पण लख्ख आठवतं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडे असा लाकडी गोल जिना होता. मेन ऑफिसमध्ये, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये लाकडी गोल जिना होता आणि त्या जिन्यावरून असं तो टिपिकल लाकडी जो असतो सर्क्युलर वर जात होतो. ते वर जाताना तिकडे एक मध्ये पाटी लिहिली होती, की तिथे पाटी लिहिली होती, की "व्हेन यू आर गोइंग अप, ग्रीट द पीपल हू आर कमिंग डाउन, बिकॉज व्हेन यू आर कमिंग डाउन, द सेम पीपल विल बी गोइंग अप." मी रिपीट करतो. "व्हेन यू आर गोइंग अप, ग्रीट द पीपल हू आर कमिंग डाउन, बिकॉज व्हेन यू आर कमिंग डाउन, सेम पीपल विल बी गोइंग अप." आयुष्यामध्ये पण हेच होतं. आपण जेव्हा वर जात असतो, प्रगती करत असतो, तेव्हा खाली येणाऱ्या, अपयशी येणाऱ्या लोकांना ओळख दाखवा. त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागा. कारण तुम्ही जेव्हा खाली येणार आहात आयुष्यामध्ये, तेव्हा याच व्यक्ती किंवा वेगळ्या ज्याच व्यक्ती वर जात असतात. त्यामुळे ते तुम्हाला ते पण तुमच्याशी तसंच वागतील, थोडा सपोर्ट मिळेल वगैरे, वगैरे. अतिशय भन्नाट अशी ही नेमप्लेट मला त्यावेळी कॅमेरे वगैरे आपल्याकडे नव्हते. मोबाईल पण नव्हते. नाहीतर तो एक पण मनाच्या चक्षूमध्ये तो एकदम हार्ड कोडेड ती अंगावर शहारे आले माझ्या. तो जो मेसेज आहे तो आत्ता पण मला आठवतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. अ, त्यानंतर हे लिनिअर मी याच्याबद्दल बोलत होतो. त्यामुळे अप, अप, अप वर जात असताना माजलं नाही पाहिजे. अ, ते जे आता गाव होतं, माज नाही आणि लाज नाही असं काहीतरी. ओहोटीचा भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. हा जो ते तशा प्रकारचं. त्यानंतर मिड करियर तुम्हाला एकदा हे आपल्याला हे पण एक लक्षात घेतलं पाहिजे, की इट्स कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजीज, कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग सराउंडिंग्स, कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग ग्लोबल वर्क स्पेसेस. याच्यामध्ये आपण ज्या क्षेत्रामध्ये आता काम करतोय, कदाचित आपल्याला पुढे जाऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये जावं लागू शकतं.
एक पॉसिबिलिटी आहे. विशेषतः आय-टी वाले जे आमची जी बॅच आहे ते सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामर, टेस्टर होते. त्यांना आता पिव्होट करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये जावं लागतं. कारण ते जे जॉब्स आहेत, तुम्हाला ट्रम्प साहेबांनी टॅरिफ वगैरे, वगैरे भरपूर त्याच्यामध्ये त्याच्या कंगोरे आहेत, ते आपण आता बघायला नको. पण ह्याची कॉन्स्टंटली आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, ते क्षेत्र बदलून आपल्याला इतर क्षेत्रामध्ये जावं लागू शकतं. त्यामुळे सिच्युएशनल अवेअरनेस, आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे जर आपल्या लक्षात असेल, हे जर आपण जाणून घेऊ शकलो, याच्यावर आपलं लक्ष असेल, तर 100% त्याचा फायदा होतो. अचानक एके रात्री तुम्हाला जर सांगितलं गेलं, की आय-टीमध्ये तुमचा जॉब नाहीये, तर तुम्ही ब्लाइंड फोल्डेड न अ, अ, तुम्हाला काही दिसणार, तुम्हाला काही न कळेल एवढ्या इतपत तुमचं लॅक ऑफ अवेअरनेस जर असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट फायनान्शियल लिटरसी. ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही अजिबात करू नका. करिअरच्या सुरुवातीला पैसा कमवणं ही मला असं वाटतं की सोपी गोष्ट आहे. कोणी पण कमवू शकतो. पण पैसा मॅनेज करणं आणि पैशाला काम करायला लावणं, या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, ज्या मला अजूनही जमत नाहीत. त्यामुळे मी ते अजून शिकतोय. लर्निंग टू लर्न. त्यामुळे हाऊ टू मॅनेज द मनी. कारण पैसा येतो, जातो, ते कॉन्स्टंटली चालू असतं आणि तो जर पैसा आपण योग्य वापरला नाही, तर त्याचे रिपरकशन्स खूप निगेटिव्ह होतात. त्यासाठी तुमचे जे मित्र असतील, जे चांगल्या किंवा जे नॉलेजेबल फ्रेंड्स असतील, सीए असतील किंवा या क्षेत्रातले पंडित असतील, त्यांचे व्हिडिओ पहा, त्यांच्याशी मदत मागा वगैरे. पैसा कमावणं ही पहिली गोष्ट असली, तरी त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट पैशाला वापरणं आणि पैशाला वाढवणं, पैशाला कामाला लावणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या गोष्टीमध्ये आपण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर मार खातो, असं माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी जास्त बोलत नाही, कारण व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालाय. त्यामुळे त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी 3-4 सांगतो आणि आजचा विषय संपवतो. हे सगळं करत असताना हेल्थकडे लक्ष द्या, कारण हा जो तुमचा पिंक प्राईम पिरियड आहे आयुष्याचा, त्यामुळे तुमची बॉडी साथ देत असते. एव्हरीथिंग इज परफेक्टली फाईन. परंतु ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर मला हे माहिती आहे, की आपली बॉडी पण एक मशीन आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स या गोष्टी आपल्याबरोबर होणार आहेत. सर्वात सध्या जरी तुम्ही त्या पीकमध्ये असाल, तरी पण तुम्ही जर आता कंट्रोल नाही केला, आता तुम्ही त्याची जे काळजी घेतली नाही, एक्सरसाइज असेल, व्यायाम असेल, डाएट असेल वगैरे, वगैरे, तर त्याचा जे रिपरकशन्स आहेत ते तुम्हाला हळू बघायला मिळतात पुढे. असं बोललं जातं टिपिकली, की बियॉन्ड 30 हा एक थ्रेशोल्ड आहे. 30 वर्षापर्यंत नेचर गिव्हज यू ऑल अँड आफ्टर 30 नेचर स्टार्ट्स टेकिंग इट अवे, असं बोललं जातं. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापर्यंत निसर्ग आपल्याला भरभरून सगळं देतो आणि 30 क्रॉस केल्यानंतर ते हळूहळू परत घ्यायला लागतो. त्यामुळे हे जे मशीन आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. विशेषतः कॉलेजमध्ये असं पाहिलंय मी, की शाळेमध्ये खेळणारी मुलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर बंद होतात आणि नंतर परत कधीच त्यांना चान्स मिळत नाही. तर हे कंटिन्यू तुम्हाला करता आलं कोणत्या प्रकारे, काही करून, तरी तुम्ही आयुष्य करा तेच, किंवा वेगळं काहीतरी ज्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, मेंटल आणि फिजिकल तुमचा एक्सरसाइज होतोय, तर ते अवश्य पाळा. कारण अल्टिमेटली बाकी सगळं तुमचे स्किल सेट्स आहेत ते सगळे व्हर्च्युअल्स आहेत. ते सगळे व्हर्च्युअल आहेत, डिजिटल आहेत, अॅनालिटिकल आहेत. पण तुमची मशीन जे आहे, हार्डवेअर जे आहे, ते जर ते जर व्यवस्थित असेल, तुमचा जो हार्डवेअर तुमचं व्यवस्थित असेल, तरच त्याच्यावरचे सॉफ्टवेअर तुमचे, त्याच्यावरचे ॲप्लिकेशन, त्याच्यावरचे प्रोसेसर चालतील. नाहीतर काय फायदा नाही आहे. त्यामुळे हेल्थ अतिशय महत्त्वाची. त्यानंतर याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली क्युरियस राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आत्ता सध्या एआयचं फॅड आहे. मी फॅड हा शब्द जाणून-बुजून वापरतोय. कारण काही रिपोर्ट्सनुसार एआय ज्या प्रकारे त्याचा हाईप केला गेला होता, तेवढं ते प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंटेबल किंवा इम्प्लिमेंटेड होत नाहीये. त्यामुळे हे सध्या एआयचं चालू आहे, सध्या बिग डेटा चालू आहे, सध्या डेटा सायन्स चालू आहे. यू नेव्हर नो, 3-4 वर्षानंतर अजून काहीतरी येईल, ऑटोमेशन येईल, 3D काही होऊ शकतं. त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखी संस्था जी आहे, नंतर स्वित्झर्लंडमध्ये दर जानेवारीमध्ये मोठा सेशन होतो, त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आता ज्या गोष्टींची चर्चा केली जाते, त्या प्रत्यक्षात उतरायला 5 ते 10 वर्ष लागतात. त्यामुळे आपल्याला हे कळू शकतं, की 5 ते 10 वर्षानंतर काय होणार आहे. उदाहरणार्थ, ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 2016, 17, 18 मध्येच त्याची चर्चा केली गेली होती. त्या आता आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहेत. त्यामुळे तुमच्या करिअरला लॉन्जिव्हिटी जी आहे, तुमच्या करिअरचं ड्युरेशन वाढवायचं असेल किंवा तुम्हाला पिव्होट करायला चांगली मदत मिळू शकते अशा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या संस्थांची आणि त्यांच्या रिपोर्टची, जेणेकरून आपल्याला कळतं की आता ही जी गाडी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची गाडी कोणत्या दिशेला वळणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गाडी कोणत्या दिशेला वळेल, किंवा कोणती नवीन गाडी मार्गस्थ होणार आहे, मग ती गाडी आपल्याला पकडता येईल का, अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी या सगळ्या आपले चक्षु जे आहेत ते ओपन ठेवावे लागतात.
त्याचबरोबर टी शेप्ड जे आपण याच्यामध्ये एक मेथोडॉलॉजी आहे, तुम्ही युअर स्किल सेट शुड बी टी शेप्ड, म्हणजे एका टी शेप असं म्हणतो आपण. याच्यामध्ये हा जो व्हर्टिकल आहे तो तुमचा कोर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज आहे. कोणत्या तरी एका फील्डमधले सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट तुम्ही झाल्यानंतर पुढचा जो वरचा जो हॉरिझॉन्टल आहे लाईन, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जो सिच्युएशन अवेअरनेस असेल किंवा ब्रॉडर सेक्शन मधला तुमचा इन्फॉर्मेशन असेल, याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट नाही आहेत, पण तुमची एक्सपर्टीज ही आहे. याच्यामध्ये टी टी शेप तुमचे स्किल सेट असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर तुम्ही फक्त टी मधला फक्त आय घेतला तर या कोअर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही. हा जो वरचा जो आहे, तुम्हाला या क्षेत्रामध्ये जरी प्रॉब्लेम आला तरी पण हे जे वरचा जो हॉरिझॉन्टल लाईन आहे ते तुम्हाला मदत करू शकते. आपण आता यापुढे काय केलं पाहिजे यासाठी तुमचे टी शेप्ड एक्सपर्टीज तुमच्या करिअरमध्ये असले पाहिजेत. याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स पण आला अतिशय महत्वाचा. ह्युमन स्किल्स जे आहेत, ह्युमन स्किल्स आपल्याला मेंटेन करावंच लागतील, कारण सध्याचे हे जे इव्होल्युशन आहे टेक्नॉलॉजीचं, त्याच्या व्यतिरिक्त जे काही सिक्रेट स्किल्स जे आहेत, तुम्ही जर उदाहरण देतो, फॉर एक्झाम्पल खूप मोठा व्हिडिओ होतोय, उदाहरण देण्यासाठी तुम्ही जर कोणत्याही क्षेत्रातले जे टॉप लीडर्स पाहिले, स्पोर्ट्स असेल, पॉलिटिक्स असेल, इंडस्ट्री असेल, मेडिसिन असेल, फार्मास्युटिकल असेल, कोणतेही शेतकरी असतील, तर ते जे टॉपचे लीडर्स आहेत त्यांचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्यांचे जे बेसिकली टेक्निकल स्किल्स आहेत ते कमी असतात. त्यांना माणसांकडून काम करून घेण्याची जी कपॅसिटी आहे ती अफाट असते. हिटलर निगेटिव्ह कॉन्ट्रेशन, हिटलर, ट्रम्प, मोदी साहेब, शरद पवार साहेब, मी राजकीय तुमच्या एलिनेशन विचारत नाही किंवा त्याबद्दल मला बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब, या लोकांना, अजित पवार साहेब, या लोकांना इतरांकडून काम करण्याची त्यांची कपॅसिटी त्यांना त्या पदावर घेऊन जाते. आता त्या फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टर आहेत, त्यांना जर आपण विचारलं की एक टनल फॉर एक्झाम्पल खारघर तुर्भे टनलसाठी किती वेळ लागेल, किती रिसोर्सेस लागतील वगैरे वगैरे, ते त्यांचं काम नाहीये. त्यांचं काम काय आहे, त्या कामासाठी योग्य व्यक्ती शोधायचा, त्याला व्यवस्थित गाईड करायचं आणि त्याला फंडिंग उपलब्ध करून द्यायचं, जेणेकरून दिलेल्या वेळेमध्ये क्वालिटी काम पूर्ण होईल. तर बेसिकली असा हा सगळा मुद्दा जो आहे तो ह्युमन स्किल्समध्ये सिक्रेट लर्निंग, ह्या लोकांच्याकडे स्किल्स काय असतात, अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन बिहेवियर, इन्स्टिट्यूशनल नॉलेज, कोणती मोठी संस्था कसं काम करते, त्यानंतर कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, रिडिंग बिटवीन द लाईन्स, अंडरस्टँडिंग बॉडी लँग्वेज, या ज्या गोष्टी आहेत, या बेसिकली त्यासाठी वेगळा व्हिडिओ आपण केला पाहिजे. या गोष्टी अतिशय महत्व, कम्युनिकेशन, रिटर्न व्हर्बल ओरल कम्युनिकेशन, स्पीच देण्याची कला अतिशय पॉवरफुल असते. तुम्हाला माहिती आहे, जाऊ द्या, ते तुम्हाला माहिती आहे, माणसाला सगळ्यात भीती जी वाटते आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त, स्विमिंग किंवा बुडण्यापेक्षा भीती जी वाटते ती म्हणजे पोटामध्ये गोळा येतो जेव्हा आपण पब्लिक समोर उभा राहतो आणि आपल्याला भाषण द्यावं लागतं. त्यामुळे अशा पाहिजे स्किल सेट आपण डेव्हलप केले पाहिजेत, जेणेकरून आपण जे काय करतो, आपले विचार, आपले मतं किंवा आपले ज्या काही आपल्याला शेअर करायचं दुनियेबरोबर, जगाबरोबर, ते आपल्याला व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली. तर हे जे ह्युमन स्किल्स आहेत ते आपल्याला डेव्हलप करावे लागतील. 60% हा कंपल्सरी आहेच. त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण बोलतोय, त्यानंतर सध्या काळामध्ये ग्लोबल आपल्या आजूबाजूला काय चाललंय, थिंक लोकल ऍक्ट ग्लोबल असा जो प्रकार आहे, ऍक्ट लोकल थिंक ग्लोबल हा जो प्रकार आहे, उलट झालं, ऍक्ट लोकल थिंक ग्लोबल. किंवा कारण आपण जे काही काम करतो त्याचा ग्लोबल कॉन्टेक्स्ट आपल्या लक्षात आला तर ऑब्व्हियसली त्यानुसार आपण काम करू शकतो. कारण समजा सायबर सिक्युरिटीमध्ये काम करत असताना, माझं स्वतःचं उदाहरण देत असताना, इंडियामध्ये जे काही सोल्युशन किंवा टेक्नॉलॉजीज आपण सध्या वापरतो त्या साधारणपणे ऍडव्हान्स जे इंडस्ट्रीज आहेत, युरोप असेल किंवा अमेरिका असेल, त्याच्या आपण या टेक्नॉलॉजीच्या पुढच्या गोष्टी तिकडे वापरतात. ते जे टेक्नॉलॉजी आपल्याकडे यायला 6 महिने लागतात किंवा 1 वर्ष लागतं. सुरुवातीला ते 2-3 वर्ष लागायचे, आता ते कमी झालंय. उदाहरणार्थ फॅशन जे आहे, फॅशन मुंबईमध्ये, लोकल उदाहरण देतो, मुंबईमध्ये जर समजा एखाद्या कपड्याची फॅशन आली तर ती सातारा किंवा पुणे किंवा नगर किंवा नाशिक इकडे पोहोचायला 2-3, 4, 5, 6 महिने लागतात. तसा तो विषय आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच्यामध्ये लोकल, नॅशनल आणि ग्लोबल लेवलवर काय चाललंय हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला नक्की कळतं की पुढे आता काय होणार आहे. त्यामुळे हे जे थॉट प्रोसेस आहे, सिच्युएशनल अवेअरनेस, डोळे उघडे ठेवणे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. आणि सगळ्यात शेवटी जाताना त्याच्या आधी पर्सनल ब्रँड अतिशय महत्वाचा. निलेश काजळे म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये जी इमेज निर्माण होईल, त्या निर्माण झालेल्या इमेज परसेप्शन, त्या निर्माण झालेल्या इमेजवरच ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते, आपल्याला अडथळा आणू शकेल का, आपल्याला मदत करेल का, या गोष्टी ठरतात. त्यामुळे अननेसेसरी एनिमीज तयार करू नका, लोकांबरोबर व्यवस्थित वागा. कारण तुम्हाला आता कोणतीही व्यक्ती कितीही वीक वाटली, कितीही कमजोर वाटली तरी तुम्हाला ती पुढे जाऊन काय करू शकते हे माहिती नाहीये, मदत करू शकते की हार्म करू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांशी व्यवस्थित वागा, जेणेकरून डोंट रफल द फिदर्स इन रॉंग वे असं म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळी जर्नी आहे, हे सगळं ज्ञान दिल्यानंतर डोंट गेट ओव्हर
बर्डन जास्त प्रेशर घेऊ नका. जस्ट गो विथ द फ्लो. आपला पहिला इमिजिएट मुद्दा आहे फर्स्ट क्लास थ्रू आउट असला पाहिजे. आणि कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट्स कमिटी, ही कमिटी, ती कमिटी सगळीकडे पार्टिसिपेट करा. जास्तीत जास्त स्वतःला ओपन करा. लोकांशी इंटरॅक्ट करा. लोक काय म्हणतात ते ऐका. आणि बी व्हेरी ओपन टू ॲडवाइसेस अँड मेंटर्स. जेवढे तुम्ही लोकांबरोबर काम कराल, लोकांशी काम कराल, लोकांचं काम कराल, तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. एव्हरीथिंग दॅट गोज अराउंड कम्स अराउंड. हे एक अतिशय साधा युनिव्हर्सल लॉ आहे. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. ॲडमिशन मिळाल्यानंतर हवेमध्ये न जाता थ्रू फर्स्ट क्लास हा आपला पहिला एजंडा आहे. आणि तुम्ही जर बाहेर पडत असाल कॉलेजमधून तर अतिशय चांगला जॉब मिळवणं हा आपला पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्याबद्दल युट्यूब चॅनल मी त्याच्याबद्दलचे जे फ्रेशरसाठी जॉब्स वगैरे त्याच्या अपॉर्च्युनिटी मी रेग्युलरली अपडेट करत असतो. त्या अवश्य पहा. आणि या युट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये तुम्हाला एखादा स्पेसिफिक सब्जेक्ट जर हँडल करायचा असेल, विषय चर्चा करायची असेल तर तो पण तुम्ही नक्की समजून सांगू शकता. वेळ मिळाल्यानंतर आपण 100% ते करूया. आणि करिअर बेसिकली कॉलेजमध्ये गेल्यानंतर फॅमिलीला बेसिकली आई वडील त्यांना काही कळत नाही, ही जी मानसिकता आहे त्यापासून थोडं बाहेर पडा. कारण ते ऑलरेडी तुमच्यापेक्षा 40-50 पावसाळे 25, 30, 40, 50 पावसाळे त्यांनी ऑलरेडी पाहिलेले असतात. त्यामुळे तुमच्या क्षेत्रात इट इज जस्ट लाईक तुम्हाला जाताना शेवटी एक गंमत सांगतो. कोणत्याही कंपनीमध्ये जो ज्युनियर असतो त्याला वाटतं आपला बॉस वेडा आहे, त्याला काहीच कळत नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर ज्युनियर आहे आणि मी एक्सेल शीटवर काम करतो किंवा मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करतो, तर मला असं वाटतं की मी एवढं चांगलं प्रेझेंटेशन तयार करतो आणि माझ्या बॉसला काहीच येत नाही. याचं कारण असं आहे की माझ्या बॉसचं कामच नाहीये प्रेझेंटेशन तयार करणं. लक्षात घ्या. त्या प्रकारे सध्या तुम्ही जर कॉलेजमध्ये जात असाल तर काही गोष्टी तुम्हाला पालकांपेक्षा जास्त माहिती असू शकतात. माहितीबद्दल बोलतोय मी. माहिती असू शकतात, पण पालकांना त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे अशी अजिबात नाही. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्स कसा वापरायचा किंवा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कसा करायचा हे तुमच्या पालकांना येत असेल तर वेल अँड गुड. माहिती नसेल तर तुम्ही शिकवलं पाहिजे. काही लोकांचा मुलांचा दृष्टिकोन असा असतो की त्यांना काहीच कळत नाही. हा जो डिस्टन्स आहे ना, तो अजिबात वाढून देऊ नका. कारण जगामध्ये सगळ्यात मोठे सपोर्टर्स तुमच्या कोण असतील, तुम्ही काही चुका केल्या आणि तुम्ही किती कर्तबगार असाल तरी पण तो सगळ्यात मोठे सपोर्टर्स हे तुमचे मित्रमंडळी, पियर्स वगैरे नसून तुमचे आई वडील असतील, तुमचे भावंड असतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या निगेटिव्ह पियर्स कडून त्यांचे डिस्ट्रॅक्शन्स, त्यांचे ज्या काही अवॉइडेबल ऍक्टिव्हिटीज आहेत, स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल किंवा दुसरं कोणत्या प्रकारचा अँटी सोशल बिहेवियर असेल, ते अजिबात फॉलो करू नका. आई वडिलांशी प्रामाणिक राहा. जी काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल ती त्यांना शेअर करा. त्यांची मतं मागा, त्यांची मदत घ्या आणि ऑब्व्हियसली तुम्हाला मदत करतील. आणि या आई वडिलां व्यतिरिक्त तुमचे जे प्रोफेसर्स आहेत ते 2 नंबरला येतात. कोणता प्रोफेसर तुम्हाला मदत करेल हे तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचंय. त्यामुळे याच्यामध्ये जास्त खोलात न जाता, thank you very much for your time. I must sincerely appreciate the time you have spent here, almost 57-55 minutes. All the very best. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारी पाजारी, सिनियर ज्युनियर, ज्या मुलांना तुम्हाला वाटतं की याचा फायदा होईल त्या सर्वांशी शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जाताना शेवटी एक महत्वाचा मुद्दा, आपण जे सुरुवातीला बोललो होतो, तुम्हाला आयुष्यामध्ये 43 वर्षामध्ये काय करायचं हे माहिती तुम्हाला असेल तर खूप चांगलं होतं. तर याच्याबद्दल थोडासा अजून 2-3 मिनिट तुम्हाला सांगतो. बेसिकली तुम्ही वकील असाल, शेतकरी असाल, पॉलिटिशियन असाल, मॅथमॅटिशियन असाल, सायंटिस्ट असाल, आयटी प्रोफेशनल असाल, इंजिनियर असाल, कोणी असाल तरी पण, पेंटर असाल, रिक्षावाले असाल, कोणी असलं तरी हे ज्या मी तुम्हाला ग्रोथ स्टेज सांगणार आहे त्या सर्वांना सारख्या असतात. तुम्ही 30-40 वर्षाचं करिअर पाहिलं तर सुरुवातीला इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असतात. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर म्हणजे बॉस मंडळी आपले जे सांगतील, सिनियर सांगतील त्याप्रमाणे काम करायचं. आपण जे शिकलोय त्याचा प्रत्यक्ष वापर करून आपल्या स्किल्सवर आधारित जे आपल्या समोर काम दिलेलं आहे ते आपण पूर्ण योग्य क्वालिटी आणि योग्य वेळेमध्ये पूर्ण करायचं. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये 3-4-5 वर्ष करायची जातात सुरुवातीची. त्यानंतर आपण जर चांगलं परफॉर्म केलं तर आपल्याला टीम मेंबर म्हणून, एक रिस्पॉन्सिबल टीम मेंबर म्हणून आपल्याला ओळखलं जातं. सुरुवातीला आपण फक्त टीम मेंबर होतो, ज्युनियर टीम मेंबर. नंतर आपण रिस्पॉन्सिबल टीम मेंबर होतो, सिनियर टीम मेंबर होतो. हे जर आपण कन्सिस्टंटली केलं पुढच्या 2-3 वर्ष तर आपल्याला टीम लीडर केलं जातं. टीम लीडर म्हणजे 4-5 लोक आपल्या हाताखाली आहेत, 5-10 लोक आपल्या हाताखाली आहेत. तर टीम लीडरचं काम हे 60% स्वतः करणं आणि 40% करून घेणं असं असतं. त्यामुळे तुमचे टेक्निकल स्किल्स ते तुम्ही अक्वायर केलेले आहेत 5-6-10 वर्षामध्ये, त्याचा वापर करून तुम्हाला 60% काम करायचं आणि बाकीचे 40% तुमचा KRA जो आहे, की रोल असाइनमेंट, तो बाकीची जी मंडळी आहेत, तुमचे टीम मेंबर्स आहेत, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं. हे जर तुम्ही 4-5 वर्ष चांगलं केलं तर तुम्हाला रिजनल टीम लीडर केलं जातं. या रिजनल टीम लीडरमध्ये या रिजनल टीम लीडरच्या हाताखाली वेगवेगळे टीम लीडर असतात. या टीम लीडरच्या हाताखाली वेगवेगळे टीम मेंबर असतात. त्याच्यामध्ये काही सिनियर असतात, काही ज्युनियर असतात. तर हे रिजनल टीम मेंबरचं काम हे 10% टेक्निकल असतं आणि 90% या टीम लीडर्सना मॉनिटर करणं, सुपरवाइज करणं असतं. हा महत्वाचा मुद्दा. त्यानंतर तुम्ही नॅशनल लेव्हलला जाता, नॅशनल लीडर होता तुम्ही.
नॅशनल लीडर होण्यासाठी जवळ 20 वर्ष काम करावं लागतं, 20-25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. पण तुमची कॅपॅसिटी किंवा तुमचा अनुभव किंवा तुमचं एक्सपोजर किंवा तुमचं स्किल्स याच्यावर आधारित आहे ते. तुमचं नेटवर्क त्याच्यावर आधारित आहे. तिथे गेल्यानंतर तुमचं 95 ते 98% काम हे काम करून 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 घेणं हेच असतं. तुमचे टेक्निकल स्किल्स तिकडे जास्त वापरले जात नाहीत किंवा त्याची गरज पण नसते. कारण तुमच्या हाताखाली मल्टिपल रिजनल लीडर्स आहेत. मल्टिपल रिजनल लीडरच्या हाताखाली मल्टिपल टीम लीडर्स आहेत. मल्टिपल टीम लीडरच्या हाताखाली सीनियर अँड ज्युनियर मेंबर्स आहेत आणि ही संख्या वाढत जाते. वयाची 30 वर्ष आपल्याला या लेवलला जाण्यासाठी होते. पहिले इंडिव्हिज्युअल टीम मेंबर, रिस्पॉन्सिबल टीम मेंबर, टीम लीडर, रिजनल टीम लीडर, नॅशनल लीडर आणि त्यानंतर तुमचे जे कामाचा आवाका आहे तो बघितल्यानंतर तुम्ही कन्सिस्टंटली परफॉर्म केलं 30, 35, 40 वर्ष, तर तुम्ही स्ट्रॅटेजिक किंवा विजन तुम्हाला फक्त गायडन्स द्यायचा असतो तुमच्या नॅशनल मॅनेजरला किंवा तुमच्या रिजनल मॅनेजरला, एशिया पॅसिफिकच्या लीडरला. फॉर एक्झाम्पल नारद मूर्ती असतील किंवा अजिम प्रेमजी असतील तर त्यांचं काम हे 30, 40, 45 वर्षानंतर तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजिकली त्यांना मॉनिटर करायचं आहे आणि त्यांना फक्त डायरेक्शन द्यायची आहे. बाकी सगळी कामं जी आहेत लोकांकडून काम करून घ्यायचं किंवा स्वतः टेक्निकली कॉम्पिटंट लोकांना सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये रिजनल मॅनेजरकडून आपण वर जात असताना रिजनल मॅनेजरला बेसिकली काही एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अशी येते की आपले जे टीम लीडर आहेत किंवा टीम मेंबर्स आहेत त्यांच्यामधले जे स्पार्क असलेले टॅलेंटेड मुलं आहेत, ॲम्बिशियस मुलं आहेत, ज्यांच्याकडे रिजनल मॅनेजर होण्याची किंवा टीम लीडर होण्याची क्षमता आहे, त्यांना स्पॉट करून त्यांना मेंटर करणं, मोटिवेट करणं, इन्स्पायर करणं, पुश करणं, या सगळ्या गोष्टी. नॅशनल लेवल लीडरकडे हा जो स्पॉटिंग द टॅलेंट आहे ते नॅशनल लीडरकडे मोठ्या प्रमाणावर असावं लागतं. कारण त्यांची कामं जी आहेत ती रिजनल लीडर्सला मॅनेज करण्याव्यतिरिक्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये असे कोण व्यक्ती आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये कोण व्यक्ती आहेत जे आपल्याला टॅलेंटेड आहेत, त्यांचा वापर आपल्याला आपल्या इंडस्ट्रीमध्ये करता येईल. नवीन लीडर निर्माण करणं, डेव्हलप करणं, मेंटर करणं, इन्स्पायर करणं, त्यांना मोटिवेट करणं, हे सगळी कामं जी आहेत ती हळूहळू वाढत जातात. त्यामुळे आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो, तुम्ही इंजिनियर असाल, मेडिकल डॉक्टर असाल, लॉयर असाल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, तर हे ज्या रोल्स आहेत यामधून आपल्याला पास आउट व्हावंच लागतं. पॉलिटिकल लीडर सुद्धा सुरुवातीला कार्यकर्ते असतात, मग ते रिजनल काहीतरी गटनेता होतात वगैरे वगैरे वगैरे. इंडस्ट्रीमध्ये पण हेच होतं, स्पोर्ट्स टीममध्ये पण हेच होतं वगैरे वगैरे. कारण सचिन तेंडुलकर सुद्धा सुरुवातीला पाणी घेऊन मैदानावर पळायचे 87, 88, 86 साली. त्यानंतर ते त्या स्टेचरला पोहोचले. ही जी मेंबर, मी परत रिपीट करतो, इंडिव्हिज्युअल मेंबर, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर, रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल मेंबर, रिस्पॉन्सिबल टीम कॉन्ट्रीब्युटर, रिस्पॉन्सिबल टीम लीडर, रिजनल टीम लीडर, देन त्यानंतर नॅशनल लीडर आणि नंतर रिजनल, एशिया पॅसिफिक असेल किंवा मिया असेल किंवा युरोप असेल किंवा अमेरिका असेल, अशा प्रकारचे रोल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. त्याच्यामध्ये जी कालावधी आहे तो 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. आणि बऱ्यापैकी तुम्हाला प्रॉब्लेम असं सांगतो की बऱ्याचशा आपल्या मित्रमंडळी किंवा मला पण असं कधी कधी वाटायचं की आपली सॅलरी वाढत का नाहीये किंवा आपलं प्रमोशन का होत नाही. तर हे जे ट्रान्झिशन आहे स्वतः काम करण्यापासून इतरांकडून काम करून घेण्याचं, हे जर मला जमत नसेल तर माझं प्रमोशन होतच नाही. कारण माझ्या सिनियरला, माझ्या जॉबला, माझ्या बॉसला वाटतच नाही की निलेश काम करून घेऊ शकेल, त्यामुळे तो मला जबाबदारी देतच नाही, त्यामुळे माझं प्रमोशन होत नाही, त्यामुळे पगार वाढत नाही, असं होतं. आणि हे जे स्टेजेस आहेत, या ज्या 8-5 स्टेजेस आहेत, तुम्हाला सुरुवातीला माहिती असतील तर तुम्ही त्यानुसार प्लॅन करू शकता, अक्वायर स्किल करू शकता. त्यानंतर जर काही बॉटलिंग येत असतील तर त्याच्यावर अडथळ्यावर मात करण्याची पण तुम्हाला कोणाची मदत घेता येईल हे पण आपल्याला लक्षात येतं किंवा आपण कोणत्या फेजमध्ये आहोत हे पण लक्षात येतं. त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. धन्यवाद.